उगीच आपलं जाऊन ऍक्टर बनून कॅमेरा समोर मेकअप करून असं नाहीये. पहिल्यांदा आपण बॅक ऑफ कॅमेरा जर का केलं, बिहाइंड द कॅमेरा, तर आपल्याला याच्यात नक्की फायदा होईल आणि मला झाला पण. आता बॉलिवूडपेक्षा किंवा सगळ्यापेक्षा साऊथमध्ये डिसिप्लिन खूप चांगलं आहे. आजकाल ना डिसिजन मेकिंग जी आहे, आता आपण टीव्हीत वगैरे म्हणू किंवा बाकी ठिकाणी लोकांमध्ये खूप कमी झाली असं मी म्हणू शकतो डिसिजन मेकिंग. माधुरी दीक्षित पहिला कॅमेरामॅनला विचारायची की लेन्स कुठली लावली. एडिटर हा खूप हुशार असतो, तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स पकडतो आणि तो यूज पण करतो, पण तुम्ही द्यायला पाहिजे. आजकालच्या कलाकारांचं लक्ष मेकअप हे बरोबर ना, ते बरोबर ना, किंवा केस केस हे हे ठीक आहेत का, हे असं बरोबर का, ते म्हणजे ह्याच्यात जास्त लक्ष आहे. ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय स्क्रिप्टच्या ह्याच्यामध्ये, त्याच्या सगळ्यात कमी लक्ष आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक खूप सुंदर वाक्य आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की आय हॅव अ फिअर दॅट वन डे टेक्नॉलॉजी मे सरपासेस ह्युमन इंटरॅक्शन्स. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत श्याम माशाळकर. नमस्कार. नमस्कार. म्हणजे आता बघ, आता कॅमेरा सुरू झाल्याबरोबर किंवा आता आपण गप्पांना सुरू करतात, जो आपला म्हणजे आमचा मज्जाचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा इतर जो प्रेक्षक वर्ग आहे महाराष्ट्रभरचा सगळ्या भाषेतला, तो सगळ्यात पहिलं काय म्हणाला असेल, अरे हा चेहरा तर आमच्या ओळखीचा आहे, हा चेहरा आमच्या घराघरामध्ये येतो, अनेक वर्ष येतो, जाहिरातींमधनं येतो, चित्रपटातून येतो, सगळं आहे. पण मला सांग की एवढ्या मोठ्या प्रमाणात तू काम करतो, म्हणजे हिंदी सिनेमात तू करतो, जाहिराती सांगायला नको, पण तू मराठी सिनेमामध्ये इतकं कमी का? म्हणजे आता फक्त प्रवीण तरडेच्या धर्मवीरमध्ये मी तुला पाहिलं एक छोट्याशा रोलमध्ये, पण मराठी सिनेमाला तर लक्ष का नाही जात तुझ्याकडे? मराठी ऍक्च्युली काय झालं, मराठी मला एकतर ना असं वाटतं की माझी खूप इच्छा आहे, मला मराठी टीव्ही सिरियल पण करायची इच्छा आहे, मराठी फिल्म पण करायची इच्छा आहे, पण जास्त कोणी ऑफरच करत नाही. एक महेशजींनी केलं होतं, महेश मांजरेकर सरांनी, सिटी ऑफ गोल्ड, एक लालबाग परळ, तो एक होता. त्याच्यानंतर प्रवीण तरडेने ऑफर केलं, मी ओळखतो त्यांना, आणि म्हणजे जस्ट एक त्या ह्याच्यामध्ये झालं. तर माझी स्वतःची इच्छा आहे, मराठी जाहिराती केल्यात एक, म्हणजे तेवढा पण जास्त नाहीत पण केलेल्या आहेत मराठी जाहिराती. तर मला कोणी मराठी, माझी इच्छा असून ना टीव्ही शो ऑफर करत ना फिल्म ऑफर करत, असं आहे. कारण लोकांना असं वाटतं की मी मराठी नाहीच आहे असं वाटतं. अरे पण तू तर सोलापूरचा आहे मूळचा. मी मूळचा सोलापूर. हा बरोबर आहे. म्हणजे तू ग्रामीण, आता तू आला म्हणजे त्याला बरीच वेळ झाला, म्हणजे अगदी तारीखवर सांगितलं 9 जुलै 2000, म्हणजे आता तुझे 25 वर्ष होतीलच. दिलीप दादा, 9 जुलै 2000 साली माझं ऍज अन असिस्टंट डायरेक्टर पहिलं इथं मुंबईमध्ये काम होतं. 25 वर्ष होती. 25 वर्ष होती मुंबईत पण आणि इंडस्ट्रीमध्ये पण. म्हणजे आता तुला मुंबईचंही मराठी येतं, मराठी चांगलं आहे तुझं, मग तू महाराष्ट्रीयन हे मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीला फारसं माहित नसावं असं मलाही वाटतं, असं मलाही वाटतं. आणि बाकी मग कधी कधी असं झालं की काही लोकांनी, ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी ऑफर केले, त्यावेळेस मग असं होतं ना, बऱ्याचदा आपल्याकडे अजून एक काय होतं ना, एकाच वेळेला बरेचसे प्रोजेक्ट येतात, मग असंही होतं. मग आपण आधी कोणाला कमिट केलं असेल, मग आपण तो प्रोजेक्ट करतो, मग तोपर्यंत यांना फ्लोअरवर जायचंच असतं, मग ते दुसरं करतात, असंही होतं. पण एकंदरीत मराठी ऑफर्स कमी येतात एवढं नक्की. कारण आता तू ज्या काळामध्ये आला त्यानंतर एक साधारण 8-9 वर्षांनी डिजिटल आलं आपल्याकडे सिनेमा, म्हणजे आता ती रील सिस्टीम गेली आणि डिजिटल सिस्टीम, आणि वर्षभरामध्ये 100 चित्रपट बनायला लागले मराठीमध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपट बघतो बनतायत, त्याच्यामध्ये श्याम माशाळकर नाही, काय ह्याच्यावरती बोलणार. आणि ह्याची अजून एक काय म्हणू आपण त्याला हाईट, म्हणजे की पहिल्यांदा रीळ जायची, एक रीळ इकडून तिकडं तिकडे जायचं. त्यानंतर आलं युएफओ डिजिटल, दॅट इज द डिजिटल वन. युएफओ डिजिटलची पहिली ऍड मी केली होती, फटाफट डिलिव्हरी असं त्याचं नाव. म्हणजे त्याच्यामध्ये आय प्लेड अ रोल ऑफ वेटर, आणि एक जसा तुम्ही बसला तो वेटर जल्दी में क्या है, मी त्याला ब्रेथलेस ह्याच्यामध्ये तो सांगतो, त्याला पोहा उपमा वडापाव उसळपाव साधा उसळसा मसाला डोसा पालकचा पनीर डोसा ठक 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 सांगतो, असं बघतच बसतो माझ्याकडं. तेच काय तो युएफओ डिजिटल फटाफट डिलिव्हरी, असं त्याची जी पहिली ऍड होती रीलची,
की म्हणजे रीड करणं डिजिटल कडे गेलो आपण. सिनेमाची रिळं असे 15 रिळं असायची, हो ती जाऊन हो ते डिजिटली जे आपण कोडिंग करून करतो ते हो. पहिली त्याची मी केली होती. हा आणि त्याच्यानंतर तेच मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर हिंदी चित्रपट झाले बाय ग्रेस ऑफ गॉड हा 44 झाले. ओ पण अच्छा हा. मराठी दॅट इज द थिंग. मराठी टीव्ही शो तर मी अजून नाही केला. पण तू अजून नाही ह्यासाठी केला. वेगळे प्रयत्न नाही करू शकत? मी प्रयत्न करतोय. मला इनफॅक्ट अँकरिंगसाठी 2-3 ऑफर आल्या होत्या, ज्या मला खूप चांगल्या होत्या. त्या मी ऍक्सेप्ट पण केल्या होत्या, म्हणजे झालं पण होतं. पण ते काही कारणास्तव मग कसं प्रोजेक्ट पुढे गेलं किंवा असं पण काय काय झालं. असं पण झालं. पण तुला असं वाटत नाही की म्हणजे आता तू आला त्या काळामध्ये कसं होतं, फोटो घेऊन आपण निर्मात्यांना हा. भेटायचं. आता ते गेलेलं आहे. आता एक तुझी टीम असावी लागते. तुझी टीम आहे? माझी आहे टीम. बऱ्याचदा मी स्वतः पण हँडल करतो, डिपेंड ऑन द प्रोजेक्ट्स. हा मी स्वतःही हँडल करतो किंवा माझे मॅनेजर आहेत तेही हँडल करतात. हा असं आहे, आजकाल टीमचं पण आहे. पण आजकाल मला असं वाटतं की ऍक्टर्स जे आहेत ते खूप इझिली अप्रोचेबल पण असतात. यू कॅन अप्रोच देम ऑन से ईमेल, इन्स्टा अँड ऑल लॉट ऑफ हा थिंग्स, किंवा त्यांचा मॅनेजर हा हा असं हा पण हा. आहे. पण मला असं वाटतं इनफॅक्ट आधीपेक्षा आता इझी आहे हे करायला, कम्युनिकेट अप्रोच करण्यात करायला, अप्रोच. कम्युनिकेट करायला. हा इनफॅक्ट आधी बघा ना, आता समजा आपली एक मीटिंग असेल तर तो एक छोटासा पोर्टफोलिओ असायचा, हा ते लिहिलेलं असायचं, हा मग तो आपण घेऊन यायचो, मग हा त्यांना दाखवायचो. हा आता तुम्ही व्हॉट्सअपवरती, आता तर वेबसाईट आहे, नुसतं तुम्ही वेबसाईट क्लिक त्याची पण गरज नाही. हा फक्त गुगलवर नाव टाकलं की सगळं आपला चिठ्ठ्या येतो. हा. बस लोक तेच बघून हे करतात. पण त्याच्यात माझ्या मते त्यांना हिंदी दिसत असेल पहिलं, तर काय म्हणते. तुझं मराठी इतकं शुद्ध आहे हे कदाचित त्यांना माहित नसेल. ते आता ह्या इंटरव्ह्यूनं कळेल की हो मराठी नक्कीच शुद्ध आहे. कळेल, नक्कीच कळेल. बरं तू जाहिरातीमधनं घराघरामध्ये पोहोचला, पण जे घराघरातलं जे पोहोचणं आहे, तुला बाकी सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचे काही प्रतिसाद, अनुभव वगैरे म्हणजे दोन्हीकडनं आले असतील, तिथेही आले असतील, आपल्या चित्रपटसृष्टीत पण आले असतील. त्याचा खूप म्हणजे फायदा किंवा हे असा होतो की तुम्हाला असं लिमिटेड राहत नाही. म्हणजे आता फक्त मराठीच लोक ओळखतील नाही नाही किंवा नाही फक्त नाही हिंदीच, गुजराती नाही असं नाही नाही. नाही नाही मी नाही. तमिळ, तेलुगू, बंगाली, UK, US, दुबई, मराठी सर्व भाषेमध्ये हो राऊंड अबाउट 300 जाहिराती केल्या. हो राऊंड अच्छा. अबाउट 300च्या वर. 25 वर्षात 300 25 चांगला स्कोअर काढाय रे. प्रगती पुस्तक चांगलं आहे अगदी. हा तर त्याच्यामध्ये असं होतं की अरे बघितलं आपण, म्हणजे असं कित्येकदा असं होतं की अरे वो आप वो खाते थे ना, वो आता मी नाव घेऊ इच्छित नाही, आप वो खाते ना गोली, हम भी खाते, अच्छी है वो, अच्छा. असंही होतं. हा किंवा आपने वो लिया था लॅपटॉप, हमने भी ले लिया, असंही होतं. म्हणजे हा असंही ते घराघरात जे तुम्ही म्हणता ना, हा त्याचा खूप फायदा होतो. त्याचा फायदा कमर्शियली पण असा होतो की जेव्हा तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये जाता किंवा कोणाला भेटायचं असतं हा काय, किंवा सपोज टू बी एखाद्या क्लायंटला, किंवा समजा असं बऱ्याचदा होतं की आपले जे फायनान्सर्स असतात किंवा घोस्ट प्रोड्युसर अशी एक टर्म आहे, तुम्हाला हा माहिती माहिती असेल. आहे. असं असेल तर हा तो बाहेरचा असतो, तर त्याला हा आपण माहित असेलच का नाही सांगता हो येत नाही. पण हो होतं या हिज फेस इज फॅमिलियर, म्हणजे असा एक फायदा होतो का, तर त्यांनी बघितलेच असते कुठे ना कुठे हा जाहिरात, किंवा हा बाहेरच्या कंट्रीत आधी खूप पाहिजे अशा, हा तर मग ते बघितलं असतं, त्याचा असा खूप फायदा होतो. हा आणि नुकसान तर ऑब्व्हियसली काहीच नाहीये, पण हा. असा फायदा मात्र नक्की होतो. अच्छा. आणि निश्चित. इकडे ह्या क्षेत्रात वावरताना आपल्या ह्याच्यामध्ये हा खूप लोक कसं होतं, यू टेंड टू वर्क विथ लॉट ऑफ पीपल अँड लॉट ऑफ क्रीम पीपल. हा मग आता आपण समजा एखादी ऍड केली असेल तर आपण म्हणतो अरे, म्हणजे जसं रवी सरांबरोबर ऍड केली, हा त्यांच्यावर एखादी फिल्म केली, कॅमेरामॅन रवी के चंद्रन, हा अरे रवी सर विल से की अरे वो उसमें हमने किया था, हा हा असं होतं. हा फायदा अजून एक असा होतो, मी इम्तियाज सरांबरोबर एक ऍड केली होती, इम्तियाज अली, हा जब वी मेटच्या आधी. हा ती झाली, त्यानंतर ही लाईट इट, मग आम्ही 3-4 ऍड्स केल्या, हा अजूनही ते बँकेच्यावर फोर्डिंग लागले, ते तीच ऍड. मग त्याच्यानंतर ते म्हणाले की एक छोटासा रोल आहे जब वी मेट मध्ये, हा त्याच्यामुळं ही सेट त्यावेळेस असं ऑडिशन वगैरे भानगड हा नव्हती. नाही हा आय जस्ट डिड दॅट. हा अजब प्रेम की गजब कहाणी, ज्यामुळे मला लोक एवढं अजूनपर्यंत ओळखतात, हो हो कारण ते रिपीट हे रिपीट त्याला येत राहतो, हा लोकांना आवडतं, आणि ती हा हॅपी गो लकी एक हा छानशी हा मस्त फिल्म आहे. हा तर त्यावेळेला मला आठवतंय, मी सैफ अली खान बरोबर एक वेफर्सची ऍड करत होतो, चिप्स, हा त्याची ऍड करत होतो आम्ही अल्टमाउंट रोडला. अच्छा हा त्यावेळेस रमेशजी आले होते सैफला भेटायला. हा त्यांनी मला बघितलं, मला यू आर व्हेरी इंटरेस्टिंग फेस, सो रमेशजी गिव्ह मी हिज कार्ड, हा ही सेड की कम टू सी मी इन माय ऑफिस. हा मी त्यांना भेटायला गेलो. हा त्याच्यानंतर राजजींनी त्याच वेळेला सांगितलं होतं की यार एक लड़का है वो कुत्ते के पीछे भागता है एड में, हाँ ये वेगळी स्टोरी है, तो कुत्ते के पीछे भागता है, उसको देखना, आई वॉन्ट टू कास्ट हिम एज रणबीर्स फ्रेंड इन दिस अजब प्रेम की.
आणि त्यांचा एक असोसिएट आहे, त्यास एक कॉम कार्ड होतं, बाकी सगळ्यांचे फोटो असायचे, माझं एक कॉम कार्ड होतं. म्हणजे असं असं उघडलं सर आपण पुस्तक उघडतो तसं, आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं. तर मनीष बोलला की सर एक ऍड करता है बंदा, वो ऐसा ऐसा है, त्यांचा असोसिएट. तो बोला ये मैं चाहता हूँ कि इसमें जो 3-4 फ्रेंड्स है उसमें से ही कुड बी वन ऑफ देम. सगळे बसले होते. राजू बोले अरे मैं इसी की बात कर रहा था. रमेश जी बोले मैं यही तो कल मिलने आया था मुझसे. सो तिघांच्या वेळेस हे झालं, नो ऑडिशन नथिंग, ऑन द स्पॉट डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट साइन झालं. अरे राजकुमार संतोषीचा सिनेमा मिळणं. ही सेड की वो कुत्ते के पीछे जो भागता है ना लड़का वो बड़ा अच्छा है, वो उसको बुलाओ. तर हे जे एक आहे ना, हे सगळं दिस क्रेडिट गोज टू ऍडव्हर्टाइजमेंट. पण त्या जाहिरातीचा काय अनुभव? त्या जाहिरातीचा त्या जाहिरातीचं काय होतं, म्हणजे एक चॉकलेट आहे, ऑब्व्हियसली ब्रँड काय घ्यायचं, तर त्याच्यामध्ये कसं असतं, ते आतमध्ये एक बिस्किट टाईप असतं आणि त्याच्यावरती चॉकलेट असं जनरली होतं. तर ह्याच्या त्यावेळेस त्यांनी उलट केलं होतं की ते काय वेफर्स वरती चॉकलेट आतमध्ये, उलटा असं त्याचं नाव होतं. तर त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही शूट करतो मलेशियामध्ये. तर कुत्रं माझ्या मागं लागतं, मी पळत 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 जातो आणि नंतर सपोज टू बी ते हे खातो ते चॉकलेट, आणि नंतर कुत्र्याकडे असं बघतो, नुसता एक असा लुक दिला की ते कुत्रं घाबरतं आणि मी त्याच्या मागं पळतोय, कुत्रं पुढं मी मागं, आणि कुत्रं झाडात जाऊन बसतं आणि मी खालून बघतोय. असं त्याची ऍड होती, फेमस एकदम भयंकर. लहान मुलांना जाम आवडायची, प्रचंड. तर झालं असं की ह्याचा एक किस्सा असा आहे, मी त्याच्यानंतर दिल्लीला एक शूटिंग करत होतो. इट्स माय लाईफ नावाची फिल्म होती, अनिस बाजमी सरांनी डिरेक्ट केली होती. तर नाना पाटेकर पण होते त्यात. आम्ही शूट करत होतो जंतर मंतर मध्ये दिल्लीला. तर तिथे शूट करताना श्रीदेवीज डॉटर जान्हवी, आता जान्हवी कपूर मोठी स्टार आहे, श्रीदेवीज डॉटर म्हणायची पण गरज नाही, स्वतःची ओळख निर्माण केली, तिची पण स्वतःची ओळख आहे. तर जान्हवी तिथं होती आणि ती त्यावेळेस स्कूल गोईंग होती. लहान मुलांना अशा ज्या ऍड असतात की कुत्र्याच्या मागे धावणं किंवा ते असं उलट झालं किंवा आपण धावतो, तिला जाम फनी वाटायची. यस करेक्ट. ती सेटवर आली होती आणि तो पिक्चर ऑब्व्हियसली त्यांचाच होता. बोनीजी आणि संजयजी त्यांचे प्रोड्युसर होते. तर ती सेटवरती आली होती आणि ती म्हणाली की संजय अंकल मुझे इनके साथ फोटो चाहिए, असं. म्हणजे मला इतकं असं वाटलं की अरे वा, हे आपला फोटो. आता जान्हवी मागते असं, संजय जी फोटो छोड़ो, मुझे पहले श्रीजी के साथ फोटो चाहिए, कारण श्रीदेवी जी आल्या होत्या तिच्या बरोबर. मतलब मुझे पहले इनके साथ फोटो चाहिए, जान्हवी का तो 25 फोटो दूं मैं. त्यावेळेस मी त्यांच्यावर फोटो काढलेला श्रीदेवीजींबरोबर, त्यांना सांगितलं आणि शी सेड येस येस येस. मला इतकं छान वाटलं त्यावेळेस. आणि ही आठवण मी जान्हवीला सांगितली, तिच्या फिल्मचा प्रीमियर होता धडक, हिंदी रिमेक जे झालं होतं, आणि शी सेड यस दिल्लीला आल्याचं तिला म्हणजे आठवत होतं. आणि म्हणजे कसं एक आपल्याला म्हणजे जाहिरातींमुळे तुम्ही जे विचारलं तो असं खूप मला फायदा झाला. पण जाहिरातींमुळे तुला मोठमोठ्या स्टार सोबत सुद्धा काम करायचं, काही अनुभव? त्याचे खूप अनुभव आहेत. इतकं कसं होतं ऍड मध्ये, म्हणजे मोठ्यात मोठे स्टार सुद्धा, अगदी सलमान खान, शाहरुख खान किंवा साऊथचे सुपरस्टार्स किंवा इंटरनॅशनल स्टार, सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं. शाहरुख बरोबर मी एक ऍड केली होती, त्याच्यामध्ये त्याचं इतकं फास्ट होतं, इकडे एक ऍड करायचा, तिकडे करायचा, इकडून तिकडे पळायचा, तिकडून तिकडे पळायचा वगैरे, काय 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 सगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा त्याच्याबरोबर ऍड करत होतो, असं छोटंसं स्टेडियम टाईप त्यांनी केलं होतं. तर तुम्हाला अरे मैंने वो देखा था तुम्हारा अभी जो इसमें, एअरपोर्टवरती ते कुठेतरी चालले होते आणि त्यावेळेस त्यांनी टी व्हीवरती बघितलं, म्हणजे अरे वो देखा था मैंने, कहा अरे क्या बात है, थँक्यू सो मच. बोला नाही नाही असं नाही. मग त्याच्यानंतर त्या ह्याच्यामुळं असेल किंवा कशामुळं असेल, आम्ही एकदम खूप इज आउट झालो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की म्हटलं ह्याच्या आधी मी 2-3दा तुमच्यावर फोटो काढायचा प्रयत्न केला होता, पण आपण सेम फ्रेम मध्ये नव्हतो. एक ऍड त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर केली होती टीव्हीची, त्यावेळेस शुभांगी लाटकर होत्या त्या ऍडमध्ये, टाटा स्काय का डिजिटल अशी काहीतरी ऍड होती. तर त्यावेळेस त्यांचं वेगळं शूट झालं ग्रीन स्क्रीनवर, माझं वेगळं शूट झालं. म्हटलं मी याचे फोटो नाही खिचूंगा. त्यावेळेस आले होते सेटवर, म्हटलं असं नाही, मी जेव्हा सेम फ्रेम मध्ये असेल तेव्हा फोटो काढेल. आणि ह्या वेळेला दॅट इज द फर्स्ट थिंग, मी त्यांच्यावर फोटो काढला. आता ही ऍड शाहरुख खाननी आजपर्यंत किती कामं केली असतील, बट ही सेड येस येस आय रिमेंबर हरुण मिर्झा डिरेक्टेड दॅट ऍड. ही सेड त्या ऍडला झाली असतील त्यावेळेस 5-7 वर्ष. जो माणूस रोज 3-3 शिफ्ट मध्ये एवढं काम करतो, त्याला त्या ऍडचा डायरेक्ट आणि ती ऍड पण लक्षात होती. म्हणजे मला असं म्हणायचं की माणूस असाच मोठा नाही होत, त्याला सगळं लक्षात असतं. त्यातल्या त्या शाहरुखचं आता हे सांगायचा विषय म्हणजे त्याला सगळं लक्षात होतं की ती ऍड त्यांनी डिलीट केली होती.
म्हणजे हो. किती मेमरी शार्प असेल माणसाची. आणि त्याच्यामुळे मग कसं आहे, एकदा असं एक आईस ब्रेक झालं की एक रॅपो बनतो. हां. मग तो काय 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 सांगत गेला सगळं फिल्म्स बद्दल हे बद्दल पण खूप पॅशनेट आहे आणि खूप म्हणजे व्हेरी कूल टू वर्क विथ. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे बरंच शिकता आलं तुला. खूप शिकता आलं. आता ऍड्स मध्ये मला असं वाटतं आपल्या आता बॉलिवूड पेक्षा किंवा सगळ्यापेक्षा साऊथ मध्ये डिसिप्लिन खूप चांगला आहे. अच्छा. ऍडव्हर्टाईज हां. असू दे काही असू दे. हां. साऊथच्या काही स्टार हिरोईन्स होत्या त्यांच्यावर मी काम केलं. त्या सगळ्या 9च्या शिफ्टला 8:30 पावणे 9ला सेटवर हो. अच्छा. एकत्र बसून ब्रेकफास्ट, हां. 9:30ला रोल कॅमेरा, हां. टी ब्रेक एक छोटासा, हां. व्हेरी इझिली अप्रोचेबल. म्हणजे तुम्हाला काय वाटलं की अरे क्या हम ऐसा कर सकते हैं? एक आपलं हां. इनपुट क्रिएटिव्ह. हां. समजा डायरेक्टरला आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर दॅट्स हां. ओके. हां. पण वेळेला येणार, वेळेला काम सुरू करणार, वेळेला पॅकअप, वेळेला लंच ब्रेक, हे सगळं व्हेरी डिसिप्लिन, एकदम डिसिप्लिन. म्हणजे मला असं वाटतं आपल्याकडे डिसिप्लिन थोडा कमी आहे. अजून? आता बऱ्यापैकी आला असेल, पण इन जनरल बॉलिवूडमध्ये थोडंसं मला हां. डिसिप्लिन कमी वाटतं. पण तू कम्पेअर्ड टू साऊथ. पण तू साऊथला कोणासोबत काम केलं तरी? साऊथला बरेच एक जेडी जेरीस प्रोडक्शन्स आहे, एव्हीएम स्टुडिओज आहे. हां, ईव्हीएम तर म्हणजे लॉंगेस्ट आहे. त्यांच्यामध्ये अगदी मी खूप खूप काम लॉंगेस्ट केलं आहे. एव्हीएम स्टुडिओज हां. बरोबर. हे 50-60s पासून त्यांचं हां, बॅनर आहे. हां, हां. ते तर काय प्रश्नच नाही. एक जेडी जेरीस प्रोडक्शन्स म्हणून आहे. हां. त्यांच्या भरपूर ॲड्स ते तिकडच्या करतात. हां. त्यांचं आहे. नाही पण ॲक्ट्रेसमध्ये? ॲक्ट्रेसमध्ये त्रिशा एक होत्या, त्या होत्या. त्याच्यानंतर त्यावेळेला अजून काय काय बऱ्याच होत्या. जेनेलिया डिसूजा होती. म्हणजे जेनेलियाबद्दल मी फिल्म पण केली नंतर. हां. ती होती. आणि साऊथचे बरेच हे होते. नासिर सर होते. बाहुबलीमध्ये त्यांचा सर माहिती आहे. हां. नासिर सर होते. रंभा. हां, रंभा तर आपल्याकडे हिंदीमध्ये पण काम केलं रंभा त्यांनी. हिंदीमध्ये पण होती. गोविंदाबरोबर रंभा काही होती. फिल्म हां, केल्या. हां. हां. सगळे व्हेरी डिसिप्लिन्ड. सगळे अच्छा. बाकीचे पण आत्ता सुद्धा त्यांचे जे आहेत व्हेरी डिसिप्लिन. राणा डुगुपती ओह! हां. म्हणजे सगळे अगदी प्रोफेशनल. व्हेरी प्रोफेशनल. एकदम म्हणजे वेळेत येऊन वेळेत काम करून आपलं हे करून सगळं. इथे शिस्त किती आपण फरक आहे दोन्हीच्या ह्याच्यात? आपल्या ह्याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा मला असं शिस्तीच्या बाबतीत असं वाटतं की थोडंसं आपलं लेट सुरू होतं. कधी कधी स्टार ओरिएंटेड पण राहतं हां. किंवा मला असं वाटतं की प्लॅनिंग वाईज आपलं पण आहे. काही काही जे प्रोडक्शन्स आहेत, दे आर व्हेरी गुड. हां. पण आपल्यापेक्षा मग त्यांचं दे आर व्हेरी काय आपण म्हणतो, दे आर व्हेरी कीन टू कम्प्लीट द स्टफ इन दिस फॉर्मॅट, त्या वेळेला, त्या हां. दिवशी हां. असं. हां. प्लॅनिंग त्यांचं जोरदार असतं. हां. आपलं डिपेंड्स, आपलं कधी कधी स्टार ओरिएंटेड असतं, मग त्याच्यामुळे आपलं कधी कधी गडबडतं शेड्यूल वगैरे असं होतं. हां. मग तू आज येणार नसेल तर मग तुमचं सगळंच सगळं गडबडतं असं आहे. सगळं गडबडतं असं होतं. असं मग तू मला वाटतं. साऊथला ॲड केलाय मग सिनेमा? साऊथच्या 2 फिल्ममध्ये मी ऑलमोस्ट करता करता राहिलं. दोन्ही फिल्म ओह! पोस्टपोन झाल्या. ॲडव्हर्टाईजमुळंच, हां. की म्हणजे ॲडव्हर्टाईजमुळे त्या फिल्म मिळाल्या, पण त्या करता करता त्या राहिल्या साऊथच्या. दोन्ही खूप चांगल्या फिल्म्स होत्या. आता चलो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यावेळेस मी काय दुसरं करत होतो, सो हां, म्हणजे तू बिझी राहिला पण संधी हुकली असं संधी झालं. हुकली. आणि मला तेव्हापासून मी साऊथचे ओरिजिनल फिल्म्स पण बघतो. म्हणजे त्यांच्या तमिळ लँग्वेजमध्ये हां. प्रॉपर. हां. आता राजमौली सरांची बाहुबली आली त्यावेळेस सगळे म्हणाले राजमौली हे ते वगैरे, हां. पण मी त्यांची अगदी मक्खी काय त्याच्या आधीपासून. मी आता काजल अग्रवाल बरोबर फिल्म करतोय, द इंडिया स्टोरी. हां. तर त्याचे डायरेक्टर पण मराठीच आहेत, सचिन त्यांचं नाव. अच्छा. हां. तर काजलला मी जेव्हा भेटलो, मी त्यांना म्हणालो की मैंने आपकी मक्खी फिल्म देखी थी ओरिजिनल वाली, एंड दैट्स उससे पहले से आई एम फैन ऑफ योर्स, हां. क्योंकि वो फिल्म मुझे बहुत अच्छी लगी थी. हां. ओरिजिनल जी काय त्यांची भाषा होती तेलुगू तमिळ, त्यात प्रॉपर ह्याच्यात मी बघितलं होतं सगळं, की हां. आणि हळूहळू समजायला लागते भाषा. आपलं असं काय हां. फारसं हे हां. नाहीये. हां. शेवटी दृश्य माध्यम आहे ना हे. बस त्याच्यामध्ये. दृश्य माध्यम तुला बेनिफिट मिळतो आणि तू Benefit. स्वतः कामही करतो या बरोबर, माध्यमामध्ये. हां, बरोबर. मग? तर तेव्हापासून मी साऊथचे ओरिजिनल बघतोय सगळे हां. सिनेमे किंवा हां. हे सगळं. हां. तर तेव्हा त्याच्याकडून पण मला खूप शिकायला मिळालं. त्यांचे फिल्म्स खूप फास्ट असतात. आता तर आपल्या पण खूप झालेल्या आहेत. हां. पण त्यांचं एक वेगळं त्याच्यामध्ये एक हे आहे, आपण काय म्हणतो त्याला, एक वेगळा टच असतो. हां. कधी कधी खूप फास्ट असं आपल्याला विचार करायला वेळ पण मिळत हो, नाही. हो. पण संपली फिल्म असं आहे. अशीच एक फिल्म होती ज्याच्यात माझं काम करायचं हुकलं होतं. अच्छा, कोणती होती तरी? त्याचं
योद्धा असं त्याचं आपल्या इकडचं नाव होतं, तिकडचं ओरिजिनल आता मी विसरलो. नाही असू दे. हा 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 ती हे सगळे होते त्रिशा आणि हे सगळे हा त्याच्यामध्ये. हा 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 हा. आता तू इकडे जी कामं केली हिंदीमध्ये 44 चित्रपट केले, म्हणजे तू सगळ्या म्हणजे रणबीर कपूर वगैरे बरोबरची कामं केली, त्याचे काय अनुभव? अं, रणबीर म्हणजे बरोबरचे तर मला आठवतंय खूप की तू बोलला होतास की त्यांनी तुम्हाला सांगितलं, अरे काय तुम्ही आपण चला फ्रेंडली आपण वागूया म्हणून. बरोबर ऍक्च्युली आहे ना? ऍक्च्युली कसं होतं, रणबीर बरोबर मी 2 फिल्म्स केल्या. एक हा होती बचना है हसीनो हा. आणि एक आहे ये अजब अजब प्रेम प्रेम हा गजब कहाणी. तर बचना हसीनोसाठी आम्ही होतो स्वित्झर्लंडला. हा स्वित्झर्लंडमध्ये आम्ही करत होतो. हा इज व्हेरी फ्रेंडली, इज व्हेरी गुड. हा आणि तो ना एक नंबरचा प्रँकस्टर आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, खूप क्लोजनेस येतो आणि खूप हा. चांगली बॉन्डिंग होती, मैत्री होते. हा त्याचं असं म्हणणं की आपली मैत्री ऑफ स्क्रीन जर का दिसली तरच ती ऑन स्क्रीन दिसेल. हा म्हणजे ती ऑन एक्झॅक्टली. स्क्रीन उगीच आपण असलं दोस्तीचं आवडलं आणि उगीच आपलं असं मारलं हा वगैरे, तर तसं नाहीये ते. हा ते आतून यायला पाहिजे तर ते दिसेल हा दिसेल हा स्क्रीनवरती असं. हा म्हटलं हे आहे. हा आणि तो तसा न तसाही खूप प्रँकस्टर आहे. तो काय करायचा अजबमध्ये सुद्धा किंवा त्याच्यामध्ये माझा एक मित्र आहे खुर्शीद नावाचा, तर त्याच्या मागाशी शेपटी लावायचा अशी आणि त्याच्यावरती लिहायचा की मैं गधा हूं. किंवा किंवा आता एखाद्याचा मार्क असेल हा तो त्याचे तिथे लिहायचा. आता कॅमेरा असेल तर कॅमेराचा एक मार्क, आता समजा आता कॅमेरामॅन सांगितलं की आप यहाँ के रुकना, इससे आगे मत आना, फोकस आउट हो जाएगा. हा मग तो तिथं आता तुमचा वेगळा आहे, माझा वेगळा, ह्याचा वेगळा, तर तिथं तो लिहायचा इडियट विल स्टँड हिअर असं. आणि तो बरोबर त्याचा मार्क असायचा आणि सगळे बघून हसायचं. म्हणजे असे जे सगळे करायचं ना, हा त्यात खूप मजा यायची. हा किंवा सकाळी फुटबॉल आम्ही उटीला होतो तर म्हणायचं फुटबॉल खेळू हा किंवा काहीतरी असंच गेम खेळू, क्रिकेट खेळू. आणि आम्ही समजा नाही गेलो किंवा काय केलं तर म्हणजे यार बुड्ढे हो गए क्या तुम लोग, म्हणजे असं म्हणायचं. किंवा सायकल चालू तर सायकल चालवायचा, हा असं वगैरे हे होतं. अक्षय कुमार बरोबर मी एक फिल्म करत होतो रणथंबोरला, जयपूरच्या पासून 5 तासावरती. तिथं खूप छान हॉटेल आहे, ते हवेली असं त्याचं नाव आहे. टीव्ही नाहीये तिथं अलाउड, रूममध्ये अच्छा टीव्ही नाही. अच्छा मोठ्या रूम्स आहेत एकदम, टीव्ही नाही. कारण त्यांचं म्हणणं की तुम्ही टीव्ही लावून मोबाईल वगैरे लावून गाणी लावलीत तर इकडचं हे जंगल आहे सगळं, त्या प्राण्यांना त्रास होईल. सो इट्स अरे नॉट अच्छा अलाउड. हा इट्स नॉट अलाउड. हा छान वाटलं. नो मोबाईल नो टीव्ही. म्हणजे मोबाईल तुम्ही बोलू शकत हा होता पण हा असं हे नाही. मग काय 6-7 नंतर काय गप्पा मारत बसायचं. अक्षय कुमार होता तो, 8-9-10 वगैरे झाले की झोपला. मला 4 बजे उठना है, सबको साइकिल चलानी है, यहाँ पे सायकल पे एक चक्कर मार के आएंगे. थंडीत त्या ह्याच्यामध्ये 4 वाजता त्यांनी उठवलं होतं. हा बाकी निम्मे लोक तर गेलेच नाहीत. हा 4 वाजता जाऊन सायकल चालवून यायचं. भयंकर डिसिप्लिन माणूस. अरे वा हा मी एकदा 2दा गेलो त्याच्यानंतर म्हटलं बाबा मी झोपतो जाऊन आत. हा असं आहे त्याचं. म्हणजे एकेकाचं मला खूप जवळनं बघायला मिळालं. त्यांचे हा एक काही स्पेशालिटीज असतात ना, तशा खूप म्हणजे तू ते शिकत राहिलास. मी शिकत राहिलो आणि फार चांगल्या आठवणी होत्या. म्हणजे एक म्हणजे काय म्हणतो आपण, वी शुड चेरिश दोज मेमरीज असं हा. होतं. पण त्याच्यावर तू दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफ यांच्यासोबत पण काम करण्यात हो, योग आला हो. तुला. मग त्यांच्याकडनं त्यांची काही स्पेशालिटी? कॅटरीना ना शी इज व्हेरी वर्कहोलिक आणि ती त्यावेळेला 3-3, 4-4 फिल्म्स एका वेळेस करत होती. हो तिला प्रचंड डिमांड होता त्या काळामध्ये. आणि जाहिराती पण चालल्या, हे पण चाललंय, ते पण चाललंय, ते पण चाललंय, हे पण असं. हा तर एका वेळेला हे सगळं कसं मॅनेज करायचं हा आणि आपलं टेम्पर हे व्यवस्थित ठेवून. किंवा आता कसं होतं माहिती का, म्हणजे तसं सगळ्यांनाच होतं असं मला वाटतंय की बाबा आता समजा आता मी इथं आहे, आता मी तुम्हाला म्हणालो की असंच आहे ना माझं दुसरं शूट आहे, हा. तर मी 6 वाजता निघेन, तर आपलं सकाळपासूनच ना आपल्या डोक्यामध्ये हो. थोडंसं आपलं बीपी हेच असतो. हो अरे यार 6 पर्यंत होईल ना, आता लवकर सुरू करा ना लवकर तुम्ही. लवकर सुरू करा. हा. बरं त्याच्यात काय झालं की अरे चला नाही आलो असं आपल्या ह्याच्यातनं राहतं. हा. ती कूल असायची. कधी कधी 6चं 6:30 व्हायचं तिला जायचं असेल हा. तर, कमी जास्त व्हायचं. मग तिकडे जाऊन तिकडचा मेकअप, तिकडचं कॅरेक्टर वेगळं माहिती हा. ऑब्व्हियसली. हा मग ते त्या हिशोबाने पण दोन्हीकडं एन्जॉय करून कसं कूल राहून काय करायचं, हे म्हणजे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे शाहरुख खान आणि कॅटरीना. अच्छा. आणि दीपिका? दीपिका बरोबर मी म्हणजे आय नो हर, नाही, म्हणजे मी बचना भेटलेलो आहे. हा बचनामध्ये माझा पोर्शन बराचसा मिनिषा बरोबर होता, दीपिका बरोबर हे हा. होतं. पण ती खूप दिलखुलास आहे. म्हणजे शी इज व्हेरी हा स्पोर्ट्सली आणि व्हेरी कारण मुळात स्पोर्ट्स पर्सन आहे. दिलखुलास आहे. जे हा. आहे ते म्हणजे एकदम अशी आहे. बरं ती पोस्ट पाहिली मी फेसबुकवर, आमिर खान आणि ते हा 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 आणि त्याचं जे पाठीमागे जे लिहिलं होतं
त्याच्यावर तू मला वाटतं खास फोकस केलाय आणि सगळे ते आमिरचे फोटो, हो 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 ते हो काय हो वैशिष्ट्य आहे? ऍक्च्युली काय आहे, त्याचं एक छोटंसं स्क्रीनिंग झालं. एक फिल्म येते सितारे जमी पर, हा आमिर खान प्रोडक्शनची. हा तर त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. हा तर त्याचं एक छोटं स्क्रीनिंग होतं हा आमिर खानच्या एडिटिंग स्टुडिओमध्ये. हा तर तिथं मी जेव्हा गेलो त्यावेळेस मला ते इतकं आवडलं. आमिर खानचे सगळे कॅरेक्टर्स स्केच आउट हो केलेले आहेत हो आणि तिथे सगळे त्याचे हे आहेत. हा तर तिथे मग मी मुद्दाम फोटो काढला. हा तर त्या फिल्ममध्ये मी काम केलेलं आहे आमिर खान बरोबर, सितारे जमी पर. हा मस्त फिल्म आहे, मस्त सब्जेक्ट आहे. अजून आता जस्ट लास्ट शूट झालं गाण्याचं वगैरे. हा आता एक 5-6 महिन्यात किंवा मे जून मध्ये येईल असं हा म्हणतात. हा असं आहे. तर त्यासाठी त्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हाचा फोटो येतो. हा, कारण तो एकदम फोटो बोलका दिसतो हो हो अगदी. हो हो, मस्त त्यांनी हे केलेलं आहे. पण आमिरची पण तुला वैशिष्ट्य जाणवली असतील ना? आमिर खान इतका पॅशनेट माणूस आहे, प्रचंड पॅशनेट अबाउट हिज वर्क, आणि त्याला इतकं सुंदर नॉलेज आहे सिनेमाचं आणि कामाचं. आणि म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो, त्यांनी डायरेक्शन तर केलेलंच आहे, हो प्रोड्युसर आहेच, ऍक्टर आहे, तेव्हापासून त्यांनी सगळं हो काम करत आलेलं आहे. तर असं झालं, आता मी एक गाणं करत होतो. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता त्या गाण्यामध्ये फिल्मची सगळी कास्ट जी आहे ती त्या गाण्यामध्ये आहे. तर आता सपोज टू बी असे सगळे समोर बसलेले आहेत हा आणि जिमी जीप कॅमेरा जो आहे तो इथं हा. येऊन असा मागं जातो आणि इथंपर्यंत जातो हा आणि सगळ्यांना कव्हर करतो. एक हॅपी मोमेंट ॲट द हा. एंड ऑफ द फिल्म, हा ते सगळ्यांना असं बघायला छान वाटतं. हा तर हा तो आमिर सरांचा आणि आमचे जे डायरेक्टर आहेत RS प्रसन्ना, त्यांचा व्ह्यू होता हा की बोलले यार असं असं असेल तर खूप मस्त वाटेल. हा तर असं होतं. तर आम्ही असे यू शेपमध्ये होतो, म्हणजे आय एम स्टँडिंग नियर द कास्ट. मग बाकी पण होते, बाकी अजून काय होते, काही ज्युनियर आर्टिस्ट होते आणि होतं. तर असे सगळे बसले होते आणि आमिर आणि ह्यांनी सांगितलं की ये म्हणजे नॉट आमिर, द कोरिओग्राफर अँड डायरेक्टर सेड की हा जो कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघा हा आणि एक जस्ट स्माइल वगैरे द्या. ऍक्च्युअल ह्या कॅमेऱ्याचा शूट होत आहे, पण हा. ह्याच्यात तुम्ही बघा, म्हणजे शादी का फोटो असं आपल्याला हा हे करता, लग्नच चाललेलं हा आहे, हा लग्नाचा एक फोटो सपोज टू हा. बी, हम्म, असं आपल्याला करता येईल. हम्म. मग थोडासा मागाला कॅमेरा, थोडासा म्हणजे असं झाला. आणि ते इकडचे जे लोक होते, ते इकडचे जो बसला आहे तो या कॅमेऱ्यात बघताना त्याचं असं हे झालं ना, प्रोफाईल. मग हा. त्या कॅमेरामध्ये जो मेन कॅमेरा शूट करतोय तिथं त्याचं प्रोफाईल झालं. हा तो म्हणला नाही नाही नाही, ये अच्छा नाही लग रहा है आमिर सेठ, की आपल्याला एक ग्रुप फोटो हवाय ना सर्वांचा, हा आपल्या सगळ्या कास्टचा एक ग्रुप फोटो छान हवाय आणि तो आपण असं करत आहोत. तर थोडंसं ते कॅमेरा घेतात तुम्हाला की हा जो कॅमेरा आहे इकडचा, ह्याला मागं मागं करा ना, म्हणजे ऑटोमॅटिकली सगळ्यांचं फेसिंग तिथे तिथे जात जाईल ना, नो नीड टू लुक अप हा द्यायला. हा हा तर हा हे जे छोट्या छोट्याचं जे नॉलेज आहे त्याचं हा अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आणि इतकं बारकाईने तो सगळं बघतो, इतक्या बारकाईने सगळं त्याचं चाललेलं असं. आम्ही एक सीन करत होतो, खारला शूटिंग होतं. तर असं सीन आहे की ही जस्ट कम्स इन द स्टोअर, वन ऑफ द स्टोअर. मी अजून जास्त ह्याच्यात ओपन नाही करू शकत चालेल, हा, त्यामुळे. ठीक आहे. हा तर तो स्टोअरमध्ये येतो आणि आमचं काहीतरी आमची बातचीत आहे. आता कॅमेरा एकदा इकडून आला, OS झाला आमचा, सगळं झालं. कॅमेरा रोडच्या पलीकडे गेला, ज्या आम्ही जिथं शूट करतो. तर तिथून लांबच्या ह्याच्यात काही तितकं दिसेल असं नाही, बट ही केप्ट हिज ऑल द ॲक्शन्स अँड एव्हरीथिंग सेम, आणि ही मेड शुअर की बाकी पण सगळे तसंच करतील. कारण त्याचं हो, म्हणणं हा. कुठूनही कुठलाही शॉट कसाही उचलला जाऊ शकतो, करेक्ट बरोबर. करेक्ट. तर आपण आपलं करू. त्याचं म्हणणं त्यालाही समजतंय की बाबा एवढं लांबून काय तेवढं दिसणार नाहीये, हा. ठीक आहे, पण कशाला. कारण त्याचं म्हणणं कॅमेरा अशी गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट सोडत नाही, बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. असं त्याचं पहिल्या ह्याच्यापासून. अजून एक किस्सा म्हणजे त्याचा वाढदिवस होता, लास्ट याला आम्ही हा. शूट करत होतो. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्यांनी सुट्टी घेतली नाही, कामावरती आला आणि दुपारी त्याचं काहीतरी मग 4-5 वाजता वगैरे पॅकअप झालं. त्या दिवशी तो म्हणाला नाही काय वाढदिवस असेल तर काय, कामाचा आणि त्याचा काय संबंध. खरंय. हा वाढदिवस मी रात्री सेलिब्रेट करू शकतो, पण काम सोडून हे करण्याचं हे कोणी सांगितलं, हा असं त्याचं हे. तर जे पॅशनेट म्हणतात ते मला तेव्हा त्याच्याकडनं हे करायला मिळालं. आणि सो कूल, म्हणजे डायरेक्टर सुद्धा आणि आमिर सुद्धा, की असं नाही, इट्स व्हेरी अप्रोचेबल. म्हणजे आपण जर का म्हणालो की आमिर मतलब मुझे ऐसा लग रहा है कि क्या ऐसा कर सकते हैं, अरे नहीं 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 अच्छा है, सोचने जैसा है, तो तू ये कह रहा है, मग ये कह रहा है, मग भले त्यात किती वेळ जाऊ दे, मग आता आपल्याला हे करायचं उद्या करू आपण शूट, पण हा. किती वेळ जाऊ दे, पण हा ही विल मेक शुअर की हा इसमें पॉइंट आहे.
अरे नाही नाही असं नाही. मग त्याचं ऐकणार डायरेक्टरसोबत डिस्कस करणार, नाही हा बरोबर बोलतोय पॉईंट, हा नाही आहे असं तसं, मग सगळं करून देन ही विल शूट. म्हणजे त्याची जी एक झोकून द्यायची वृत्ती आहे ना, ती खूप सुंदर आहे. म्हणजे असं आपण बघतो की यार क्या बात आहे यार. आणि फक्त स्वतःचा सीन आहे म्हणून नाही, दुसऱ्याच्या सीनमध्ये पण तो जर का असेल आणि भले आता तो या कटमध्ये नाहीये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये, तरी तो बघत असेल त्याच्या ह्याच्यातलं, तो जसं की आय नो अच्छा ये शॉट आहे. मग हा अच्छा हा आपण असं अच्छा असं आहे का? तो त्यात इनपुट देईल. आफ्टर ऑल व्हॉट एव्हर यू गाईज लाईक. पण तो इनपुट स्वतःचे नक्की देईल, की असं मी असतो तर आय माईट हॅव डन लाईक दिस असं. खूप छान खूप सुंदर अनुभव होता त्याच्यावर काम करण्याचा. पण माझ्या आता लक्षात आलं तुझ्या बोलण्यातून सगळं, की तू फक्त जातो, काम करतो आणि निघून येतो असं नाहीये. कारण त्याचं क्रेडिट गोज टू माय असिस्टंट डायरेक्शन करिअर. अच्छा. हां. म्हणजे असिस्टंट डायरेक्शन मी जे केलंय जे 4 वर्ष, हं. त्याच्यामध्ये ते म्हणतात ना, अपने आँख और कान खुले रखना हमेशा. हां. कारण कोण कसं आपल्याला शिकवेल सांगता येत नाही. आशु सरांबरोबर मी पानिपत केला होता, आशुतोष गोवारीकर. हां. आशु सरांबरोबर केला. फॅन्टॅब्युलस डायरेक्टर. हां. तर आशु सरांना म्हटलं, "सर मी तुमच्याबद्दल बरंचसं वाचलंय, बरंचसं काय-काय केलंय. सर तुम्ही कोणाला असिस्ट केलं हे मला आजपर्यंत कळलं नाही." ते म्हणाले, "कशात?" म्हटलं, "अहो डायरेक्शनमध्ये." हां. ते म्हणले, "नाही रे, हे मी पहिल्या एकलव्य." नशाच्या अगोदर म्हणजे पहिला नशा दीपक तिजोरी बरोबर होती. दीपक त्याच्यानंतर बाजी, बाजी. येस. आमिर ते सलीम अख्तरचं पिक्चर. सलीम अख्तर. हां. सलीम अख्तर आय गेस ही जस्ट पास्ड अवे. हो. येस. काल परवाचा. हां. करेक्ट. हां. त्याच्यानंतर लगान आणि हो, हो, त्यांचं हो, जे हो, पुढचं सुरू झालं. हो. म्हटलं, "सर तुम्ही असिस्ट केल्याची कुठे न्यूजच नाहीये." कारण मी अगदी 5वी-6वीत असल्यापासून या बाबतीतला किडा. तुमचे मी बरेचसे वाचलेत बरं का लेख हां, आणि सगळं. हां, हां, हां. आधी. तर आशु सर बोलले, "मी एकलव्य. मी असं कुणाला असं बाबा हे करून असिस्ट नाहीच केलेलं." हां. ते म्हणाले, "कभी हा कभी ना होता." कुंदन सरांनी डिरेक्ट केला, कुंदन शाह. हो. मी कायम सेटवर बसलेला असायचो. माझा सीन असू दे, नसू दे, काय वाटेल ते असू दे. हां. मी आपल्या सेटवर बसलेला असायचो आणि मला स्टोरी माहिती आहे. मग आता जसं मी बऱ्याचदा विचार करतो, समजा मी असतो तर हा सीन मी कसा डिरेक्ट केला असता, हां. की मी असं केलं असतं, नाही असं नसतं, नाही मी तसं केलं असतं असं. आशु सर बोलले, "मी असंच करत करत शिकलो." सेटवरती आपण ॲज अन ॲक्टर त्यांनी ज्या काय फिल्म्स केल्या, चमत्कार, हेन तेन किंवा हां, ज्या सगळ्या हां, फिल्म, हां, हां. त्याच्यामध्ये मला मी एकलव्य होतो. सकाळी जायचं, सेटवरती बसलं की पूर्ण डोळे आणि कान उघडे ठेवायचे, की कसं चाललंय, काय हे कसं डिझाइन करतायत शॉट, ह्यांना एक्झॅक्ट काय पाहिजे. मग हा शॉट का चुकला, तर कधी जाऊन विचारायचो, की तुम्हाला याच्यात काय वाटलं? ते म्हणजे नाही नाही मूड, डायलॉग ठीक आहे, मूड हा चांगला होता, हा वाईट होता, असं वगैरे. मग त्यांना लक्षात, म्हणजे ह्या टाईपचं ते म्हणाले, मी एकलव्य माझं सगळं शिक्षण. तेव्हापासून मला ते जे असिस्टंट डायरेक्शनमध्ये पण आपल्या कसं बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात ठेवायला लागतात. हो, हो. हे बरोबर आहे. हात कधी इथं ठेवला तर कंटिन्युटी, हां, हात कधी काढला, हां. कुठल्या ह्याच्यामध्ये मी काळा टी शर्ट घातला, हो, हे कुठे, कुठला माईक कुठे, समजा माईक आता कुठं हां, आहे, हां, मग इकडं असा हात लागला तर ढुपकन आवाज येईल हां, किंवा आपला कॅमेरा कुठला, म्हणजे ह्या हां. ह्याच्यामध्ये तसं जे लक्ष ठेवायला लागतं ते अजूनपर्यंत ती प्रॅक्टिस सुरू आहे. अजूनपर्यंत सुरू आहे. मग त्यामुळे मी आधी जरी मी सुद्धा सेटवर गेलो, तरी मी आपलं सगळं बघत असतो, किंवा कोण कसं करतंय, काय करतंय. आपलं काम झालं की निघालं घरी असं नाही. हां. म्हणजे घरी जेव्हा दुसरं काम असेल तर हां, मान्य हां, आहे. हां, हां. पण बरोबर जरी आहे. जेव्हा सेटवर असेल, सो रादर सिटिंग इन द व्हॅनिटी फॉर लॉट हां, ऑफ टाइम या लाँग आवर्स, हां, इट्स बेटर टू सिट ऑन द सेट, की बाबा कसं करतायत, काय करतायत. मग ह्याने कसं केवढं लक्षात ठेवलं असेल कोरिओग्राफरनी, की बाबा आता एवढा हा शॉट घेतोय. मग त्या 2 दिवसापूर्वीची तो कंटिन्युटी, तो शॉट आता लागणार असं तो म्हणाला. मग ते त्याचं ते गाण्यात म्हणजे किती आपले फिल्म मेकर्स किंवा मेकर्स लक्षात ठेवतात आणि त्याप्रमाणे असं होतं. किंवा एखाद्या ॲक्टरला पण त्यांनी मी एक ॲडव्हर्टाईज करत होतो. बँकेची ॲडव्हर्टाईज होती. मी हे माझ्या असिस्टंट करिअरमुळे मी सगळं शिकलेलो आहे. इम्तियाज सर डायरेक्ट करत होते. तर त्याच्यामध्ये असं होतं, की मी असं पळत येतो. एक 7-8 लोक आहेत. मी म्हणजे कॉन्सेप्ट असा आहे, की एक मनुष्य बँकेत जातो, तो एक वेगळ्या कामासाठी जातो. पण हे जे बाकीचे सगळे लोक आहेत, एक जण म्हणतात लोन घेणार का? एक जण म्हणतात हे करणार का? एक जण म्हणतात ते करणार का? एक जण म्हणतात क्रेडिट कार्ड नवीन आलंय हे घ्या. एक जण म्हणतात डेबिट कार्ड तुमचं आहे. तुमची ऑफर आहे लंडनला जायची. असं वगैरे. पण मी कामासाठी ते आलोय, मला नको यातलं काही. तर अशी ॲड होती. तो आय एम बिंग अ प्रोटॅगनिस्ट. मी सगळीकडे जातो. म्हणजे आज जातो तर लगेच हा येतो ते येतो. म्हणजे असं मी असं पळत जातो. हां. सगळ्यांना चुकवत, की मला त्या व्यक्तीला भेटायचं असं करत. तर असं सगळं जात होतो, सगळं करत होतो आणि शेवटी मी तिला भेटतो. मी पूर्ण थकलेला असतो आणि असं तिला सांगेपर्यंत खाली पडतो. मग हे सगळं झालं वगैरे. नंतर थोड्या वेळाने नंतर एकदम इम्तियाज सर बोलले, "अब वो जो लास्ट शॉट है, बस उतना ही ले लेते." दॅट्स ऑल. मग आता ते जे
पळणं वगैरे जे आहे सगळं आहे आणि एकदम क्लोज प्रॉक्सिमिटी होती. म्हणजे हा. जनरली मग आपण काय करतो, खरंच पळत येतो. हा हा बरोबर बरोबर हा खरंच पळत येतो. हा आपल्या ऍक्टिंगची जरूरत नाही, कारण हा पळत आलोच आहे ना मी. हो खरंच हो पळत येतो आणि करून टाकतो. पण आता एवढी एकदम क्लोज प्रॉक्सिमिटी होती. हा त्याच्यामध्ये आता फोकस बिकस घेतलेला आहे, सगळं मार्किंग झालेलं आहे, सगळं झालं. आता मी कुठं पळत जाणार मागं असं हा होतं ना. हा पण त्यावेळेस मी काय केलं, थोडासा श्वास रोखला हा आणि म्हणलं सर असं केलं की तुम्ही म्हणजे आपण पुढे हे करू, ऍटलीस्ट तुम्हाला तसा मूड तर मिळेल ना कंटिन्युटी. बोले हा ठीक आहे. आणि मी रोखला आणि परत अरे असं केलं, ते परफेक्ट मॅच झालं. हो व्हेरी गुड हा हा म्हणजे असं वाटलं की मी पळून आलेलो आहे, हा वेअर ॲज मी हा असं हे हा केलं होतं. हा हा तर ह्या ज्या सगळ्या टेक्निक्स आहेत, या मी माझ्या असिस्टंट करिअरमध्ये म्हणजे मी सांगायचो लोकांना किंवा त्यांच्या ऐकायचो किंवा त्या लोकांचं बघायचो ते कसं करतायत कंटिन्युटी मॅचिंग, आणि त्या हिशोबाने मी मग हे करायचो. हे माझं सगळं त्या ह्याच्यामध्ये. जसं एखादा आरडाओरडीचा असेल तर काही बरेचसे ॲक्टर्स मी बघायचो की समजा रागवायचं असेल तर ते आधीच असं असं वगैरे करून ऑफ द कॅमेरा रोलमध्येच असं वगैरे एकदम आरडाओरडी करून एकदम हे करायचे आणि मग बोलायचे. लगेच मूड यायचा तो. हा 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 हां, भले डायरेक्ट तुम्हाला रागवायचं नसेल, पण असं करून असं सगळं बरंच हे टेम्परामेंट तयार केलं की करायचं टेम्परामेंटच तयार झालं. हा मग त्यानंतर जेल तर नॅचरलीच होऊन जातं असं. तर हे जे सगळं आहे ना, ते मी त्याला मात्र खूप देईन क्रेडिट. त्यामुळे मला खूप फायदा झाला. पण जी तू सुरुवात केली जुबेदाच्या वेळेला श्याम बेनेगल यांच्याकडे त्यांचं एक शेड्यूल मी असिस्ट केलं होतं पुण्यामध्ये, हा FTI फिल्म इन्स्टिट्यूट. हा हा मग तो त्याच्यातून त्याच्यातून खूप शिकायला मिळालं मला. म्हणजे मेन स्ट्रीम सिनेमा होता. मी आपलं तिथं आय गेस लास्ट असिस्टंट किंवा लास्ट हे हा, होतं. हे तुझी आणि फॉर सुरुवातच होती ना सुरुवातच होती आणि जिथं अगदीच जस्ट तू राव होता एकदम रॉ आणि हा जस्ट म्हणजे तिकडच्या फिल्म असिस्ट करायचो मी. FTI मध्ये कसं असतं, शेवटच्या वर्षी सगळ्या डायरेक्शन स्टुडंटला एक फिल्म बनवणं कंपल्सरी असतं. हा मग काही काही लोक ओडिसा इकडचे तिकडचे असतात, सो दे प्रेफर की एक मराठी येणारा किंवा हा ह्याच्यातला असेल तर त्यांना फायदा होतो त्याचा ॲज अन हा एडी, किंवा कोणाला समजायचं असेल हा किंवा बाकीच्यांना हे करायचं असेल असं वगैरे. तर त्यासाठी मी बऱ्याच फिल्म असिस्ट करायचो, कधी डायरेक्शनमध्ये, कधी एडिटिंगमध्ये, कधी ह्याच्यामध्ये. हा तर त्याच्या असं करत करत मी जुबेदात एक शेड्यूल असिस्ट केलं होतं. हा तर किती शांत पद्धतीने श्यामबाबू डिरेक्ट करायचे फिल्म्स किंवा किती त्यांची पकड होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्या माध्यमावर माध्यमावरती, हा आणि कसं ते सगळं करायचे ते मी आपलं नुसतं बघून शिकत होतो. मला वाटलं यार मला खूप म्हणलं फार सुंदर माध्यम आहे, आपल्याला नक्की हे आपल्याला परस्यू करायला पाहिजे. हा म्हणून मी डायरेक्शन सुरू केलं ॲज अन असिस्टंट. हा कारण मला तिथंही कळलं, लक्षात आलं की बाबा नुसतं ऍक्टर बनणं एवढं सोपं नाहीये. ऍटलिस्ट कॅमेरा मी इव्हन कुठले येतात, स्टेज असेल, हा थिएटर असेल, हा तर बरोबर आहे टेक्निकली मी कायम सांगतो की थिएटरचा जो एक अप्रोच आहे हम्म, नाटक करणे हम्म, आणि कॅमेरा समोर काम करणे, दोन्हीचा अप्रोच वेगळा आहे. बरोबर आहे हा थिएटरमध्ये आपलं थोडंसं त्या हिशोबाने करायला लागतं, एक कंटिन्युअस ह्याच्यामध्ये सगळं लक्षात ठेवून सगळं करून करायला लागतं. हलकंसं डिपेंडेंट ऑन द सिंग सिनॅरिओ, बट थोडंसं लाऊड करायला लागतं, शेवटपर्यंत लक्षात येईल. बरोबर आहे थोडं हा लाऊड बोलावंही लागतं हो सगळं. हो फिल्मचं तसं नाहीये. फिल्मचा आता एवढा क्लोजअप पूर्ण एवढा लागला असेल तर आपल्याला अगदी एवढं जरी केलं तरी ते खूप जास्त दिसतं, असं पण होतं. मग त्याचं एक वेगळं माध्यम आहे. जसं माधुरी दीक्षित पहिला कॅमेरामॅनला विचारायची की लेन्स कुठली लावली आहे, हो करेक्ट करेक्ट 100 ते लगाई आपने बघितलंय तेली आम्ही हा लगाई आहे, हा मग ते ती तेवढंच करायची. हा 75 आहे थोडंसं करायची. 24 आहे मग ती थोडेसे हात वगैरे करायची, का तर कारण थोडा लॉंग शॉट आहे ते पण दिसायला पाहिजे असं. हा हा मग ह्याचं जे ज्ञान आहे हा हे मला ह्या ह्याच्यामुळे खूप आलं. जसं आता सगळ्या फिल्म्स असतील हा किंवा हे असेल, मग मला लक्षात आलं बाबा ऍक्टर बनणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे आता कॅमेराचा राईट लुक ऑफ द कॅमेरा, लेफ्ट लुक ऑफ द कॅमेरा माहित नाही आपल्याला, किंवा आपल्याला त्याची तेवढी पकड नाही. बरेचसे लोक असं करतात की बाबा आता समजा तुम्ही बोलताय तर मी ऐकतोय, तर ते त्याच्यामध्ये ऍक्टिंग सोडून म्हणजे ऍक्शन सोडून टाकतात, त्यानंतर ह्याचा क्लोज लागेल. पण तसं नाहीये. सीन ड्रिव्हन काय आहे दॅट इज व्हेरी करेक्ट करेक्ट रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन काय आहे हा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर का आपण त्या पद्धतीने तुम्ही तशा रिॲक्शन दिल्या हा तर एडिटर नक्की यूज करायला. मी आजपर्यंत बघितलेलं आहे, हा एडिटर हा खूप हुशार असतो, तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स पकडतो आणि तो यूज पण करतो. पण तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही काय हा बोलतोय आपलं आपलं वेगळं, म्हणजे आपलं मनात वेगळे विचार किंवा आपलं चाललंय, म्हणजे फक्त एक 2-3 वेळा रिॲक्ट केलं, हा केलं सोडून दिलं असं नाहीये. तुम्ही कम्प्लीट रिॲक्ट केलं नक्की यूज करणार तो. मग हे जे बारकावे आहेत हे मला त्यातनं खूप शिकायला मिळाले माझ्या असिस्टंट ह्याच्यामध्ये. मग हा मला लक्षात आलं की यार फक्त उगीच आपलं जाऊन ऍक्टर बनवून कॅमेरा समोर मेकअप करून असं नाहीये.
पहिल्यांदा आपण बॅक ऑफ कॅमेरा जर का केलं, बिहाइंड द कॅमेरा, तर आपल्याला याच्यात नक्की फायदा होईल आणि मला झाला पण. हा खूप फायदा झाला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक किस्सा जाहिरातीचा पण आणि ह्याचा पण. एक मी जाहिरात करत होतो एका न्यूजपेपरची. तर त्याच्यामध्ये असं होतं, डायरेक्टरनी त्या ॲडला नंतर ॲबे अवॉर्ड्स पण मिळाले, खूप अवॉर्ड मिळाले. आणि साई नावाचे डायरेक्टर आहेत ते, कॉर्कॉइस फिल्म्स. तर त्यांच्यावर मी खूप ॲड्स पण केल्या नंतर. तर त्याच्यामध्ये एक शॉट असा होता, त्यांनी आधीच सांगितलं की यू यू आर प्लेइंग अ न्यूजपेपर. एक कुत्रं जे आहे ते तुम्हाला असं आतमध्ये खेचत येईल. इथं मटण वगैरे बांधलं होतं, असं पकडून आतमध्ये हा हा खेचत हा येईल. आतमध्ये आल्यानंतर स्ट्रिंग्स लावलेली होती. असं तो जो मुलगा आहे तो तुम्हाला असं बसवेल कॅमेरासमोर आणि असा पेपर आपण असा उघडतो, हा तो तसं ओपन करेल अँड यू ट्राय टू ऍक्ट. हा म्हणजे न्यूज सांगतोय मी असं. हा. हा शॉट आम्ही करत बसलो. ते कुत्रं काय खेचायला तयारच नाही. अच्छा. ते मटणच खात बसायचं, ते ओढायचंच नाही ते. हा मग नंतर काय केलं त्याला, म्हणजे मी अशी छोटीशी रोलिंग अशी गाडी बनवली होती आणि तिथं होतं. मग नंतर ती गाडी खेचली त्यांनी. पण ते खेचल्यानंतर असं झालं की ते कुत्र्याचे कॅमेरा एकदम टाईट होता. ते कुत्र्याचे पाय असे मागं आलेले, मागं स्किड होत आहेत असं. म्हणजे मागं घसरलं आपण ओढल्यावर कसं असं स्किड होतो, हा तसं हा ते कुत्र्याचे 2 पाय असे स्किड झालेले दिसायला लागले हा मागं. हा मग ते खोटं वाटायला लागलं. हा मी सरांना फक्त म्हणलं, "साई एक काम करते सर." मैं साइडला म्हणलं, "सर इसको रिवर्स करे तो, क्योंकि सर पीछे स्किड हो सकता है आदमी, आगे स्किड होना थोड़ा-सा मुश्किल है क्योंकि वो भागेगा फिर, उतनी तेज भागेगा आदमी। स्किड हो सकता है आगे लेकिन वो कुत्ता तो जबरदस्त भागेगा वो." बोलले, "लेट्स ट्राय." शॉट एक्झॅक्ट म्हणजे उलटा केला. म्हणजे जो मला दरवाज्यातनं असा आत खेचतोय, तो असा गेला की तो बाहेर घेऊन हा जातोय. हा मग हा त्याच्यामध्ये ते काय खेचायला आणि हे त्याला काही तयार नव्हतं. पण तिकडे खेचताना त्या मटणाच्या ह्याच्यात तो पळा लागला आणि ते जे नंतर रिव्हर्स झालं ते परफेक्ट शॉट आला. मग हा जो तिकडचा फायदा झाला, ही जस्ट लव्हड इट. अरे वा. अँड हा देन ही सेड की यार व्हेरी गुड यार. आणि आणि मला हा सिनेमात शॉट पाहिजेच होता. हा आणि देन तो झाला आणि मग त्याला अवॉर्ड वगैरे पण मिळाले, अबे अवॉर्ड्स. आणि सिनेमाच्या बाबतीत सिनेमाच्या बाबतीत पण खूप आपल्याला हे होतं. अ, मला आठवतंय आम्ही झुरिक एअरपोर्टला शूट करत होतो बचना यासिनो. आता झुरिक एअरपोर्ट त्यांनी 2 का 3 तासासाठीच फक्त भाड्या म्हणजे रेंटवर घेतलं होतं हा यशराजने. हा तर त्यावेळेस 1-2 मुली होत्या, त्या नवीन होत्या त्याच्यामध्ये. आणि त्यांना असं वाटलं की अरे ठीक आहे, क्लोजअप आपण असं करू तसं करू. म्हटलं नाही, असं नाहीये. आपण इथं बसून 4 वेळेला रिहर्सल करू पहिल्यांदा. कारण तिथं एक जरी टेक चुकला किंवा काही जरी झालं, तरी जर का बंबार्डिंग झालं तर ते तुमच्यावर होणार किंवा जो चुकेल त्याच्यावर होणार. कारण खूप कमी काळासाठी त्यांनी हे घेतलेलं आहे. बरोबर आहे. हा स्टुडिओमध्ये काय वाटेल ते त्याला हो फरक हो नाही हो पडत. हो 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 हो. स्टुडिओमध्ये काय आजचं उद्या पण करू आजचं उद्या शकतो. करू शकतो काय, पण हे आता हा इतक्या क्रुशियल ह्याला आपण असं नाही करू शकत. म्हणली अरे हां, हे मैंने सोचा ही नहीं. मग तिने रिहर्सल केली, आम्ही सगळ्यांनी केलं. वन टेक सगळं ओके झालं आणि दे वर सो हॅपी हा की अरे वाह! चलो हे झालं. मग हे जे सगळं आहे ना, हे आपल्याला त्या ह्याचं क्रेडिट त्याच्यामध्ये जातं की जसं आता सनसेट होतोय. आपल्या लक्षात येणार आहे सनसेट आहे. सनसेटमध्ये आता समजा आपला लागलेला आहे क्लोजअप किंवा काय, तर आपण इतकी प्रॅक्टिस करून जायचं ॲटलीस्ट त्या शॉटमध्ये, की बाबा त्यावेळेला तो शॉट मिळाला पाहिजे. जर का तो नाही मिळाला तर डायरेक्ट 1 दिवस गेला. करेक्ट. दुसऱ्या दिवशी. येस. मग जरूर नाही तेवढं बजेट असेल फिल्मचं, जरूर नाही ते परत होईल उद्या. मग काय होतं, कॉम्प्रोमाईज होतो शॉट. किंवा मग देन डायरेक्टर वोंट टेक युअर शॉट, ही विल टेक समवन एल्स. कारण हा. अरे गेला तो शॉट, असं होतं ते. मग हे जे सगळं आहे की बाबा आपला शॉट पण चांगला यायला पाहिजे, दिसायला पण पाहिजे आणि त्यांनी स्वतः विचार केलेला आहे. त्याच्या विचारांती आपल्याला स्टँड होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या आधी माहीत पाहिजेत. तू जेवढा सिरियसली या सगळ्याचा विचार करतो माध्यमाचा ह्या, तर तुला वाटतं की आजची चित्रपटसृष्टीमध्ये असे किती कलाकार असतील? मी तुम्हाला सांगू का, मी आता कोणाचं नाव नाही घेणार नाही किंवा नाव मी घ्यायचं पण नाही, आपण जनरलच पण बोलतोय. म्हणजे मी पण फार बाबा फार काही ग्रेट आहे नाही नाही अशातलाही नाही भाग नाही नाहीये. नाही नाही हा. पण मला एक जाणवतं ना, की म्हणजे लोकांचं ना, आता हे बघा, फिल्ममध्ये जेव्हा आपल्याला बोलवलं जातं, त्यावेळेस केटरिंगसाठी खाण्या त्या लोकांना ठेवलेलं आहे, चहा पाण्यासाठी स्पॉट बॉयला हा. ठेवलेलं आहे. बाकी सगळं फिल्मचं ओव्हरऑल सगळं डिरेक्ट करायला डायरेक्टर आहेत तिथं. मेकअप करायला मेकअपमॅन बसलेला आहे. वेगवेगळी सेक्शन्स आहेत. हेअर ड्रेसरसाठी हेअर ड्रेसर तिथं हा आहे ऑलरेडी हा सगळं. ह्या सगळ्यांना लोकं ठेवलेली आहेत. आजकालच्या कलाकारांचं लक्ष मेकअप
हे बरोबर का, ते बरोबर ना, किंवा केस केस हे हे ठीक आहेत का, हे हे असं बरोबर का, ते म्हणजे ह्याच्यात जास्त लक्ष आहे. हम्म. ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय स्क्रिप्टच्या ह्याच्यामध्ये, त्याच्या सगळ्यात कमी लक्ष आहे. कपडे चांगलेत का, हा मग कुठले कपडे मला असं ब्लॅक द्या, मला पिंक द्या किंवा व्हॉटएव्हर, ते नाही असं डिझाईन नको, तसं पाहिजे, ह्याच्यात लक्ष आहे. हेअरस्टाईलमध्ये लक्ष आहे, मेकअपमध्ये लक्ष आहे, लुकमध्ये लक्ष आहे. अरे मला पण अशी ती दाढी पाहिजे, मला पण हे पाहिजे ते पाहिजे. या सगळ्या तमाम अरे मला गॉगल गॉगल आहे का, कुठला आहे का, नाही आहे का, असं सगळ्या तमाम गोष्टीत लक्ष आहे. ज्याच्यासाठी बोलवलंय त्याच्यात कमी लक्ष आहे असं मला वाटतं. म्हणजे कारण 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 काही असू शकतील. आता कारण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल वेगळं आहे, पण नवीन ह्याच्यामध्ये मी बघितलंय, किंवा मग असं असेल की आता नवीन म्हणजे मी स्वतःही आहे इंस्टाग्रामवरती किंवा सगळ्यावरती, त्याला आपण दोष देण्यात अर्थ नाही. पण डिजिटलमध्ये कसं फक्त लुक पहिल्यांदा जातो ना, तिथे ऍक्टिंगला तेवढं महत्व दिलं जात नाही. म्हणजे आता जे आपण रील्स बघतो किंवा हे बघतो, माइट बी ते रिझन असू शकेल असं मला वाटतं, की फक्त लुकमध्ये मेंटॅलिटी ती झाली ना, फक्त लुकवरती लक्ष, हे संपला विषय असं. पण व्हेअर ॲज फिल्ममध्ये म्हणा किंवा सिरियलमध्ये म्हणा किंवा नाटकामध्ये फक्त लुक नाहीच आहे, नाही ऍक्टिंग आणि जे तुम्ही कॅरेक्टर पकडाल ते मेन आहे. लुक नाहीच आहे, काही असं नाहीच आहे. किती अशा फिल्म्स आहेत, किती काय हे आहे, त्याच्यामध्ये लुक आहे. एकदा तुमचा लुक सेट झाला, डिसाईड झाला की संपला विषय. मग परत त्याच्यात आपलं हे करून की बाबा ह्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचं हे, मग त्या रंगाच्या, मग इथं मी स्ट्रिक करू का गोल्डन वगैरे, ह्याच्यात करण्यापेक्षा तुम्ही स्क्रिप्टमध्ये बघितलं तर त्याचा फायदा होईल असं मला जास्त वाटतं. पण तुझ्या असं पण लक्षात आहे, जे रील स्टार आहेत ना, ते रील स्टार काय फार लॉंग इनिंग नाही खेळू शकले. लॉंग इनिंग नाही खेळू शकले त्याचं कारणच ते, कारण त्यांचा अप्रोच फक्त 30-60 सेकंडसाठी झाला. लिमिट आलं 60 सेकंडचं. मी तर असं म्हणेन की त्याच्यापेक्षा मग तुम्ही एक 20 मिनिटचा स्वतःच युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचा किंवा कशावरती असं करायचं. त्यांचं काय झालं, रेस्ट्रिक्शन 30-60 सेकंड मध्ये आलं, की 60 सेकंडच्या पुढे रील नाहीच आहे. म्हणजे आता काढलं असेल माहिती, पण 60च्या वरती नाहीच आहे. त्यामुळे त्यांचा हे अप्रोचच तसा झाला. व्हेअरएज एक सीन आपला 5 मिनिटाचा असू शकतो. मग जसं आपण म्हणतो ना की आपके, म्हणजे मला एक जण खूप चांगला बोलला होता, मी टीव्ही पण केली होतं, फिल्म पण, हे ते, तर तो फक्त रील करायचा. तर तो म्हणाला आपके फ्लाइंग आवर्स ज्यादा है. जसं आता एखादा पायलट असेल तर त्याच्या फ्लाइंग आवर्सवरनं त्याचं सगळं हे बघितलं जातं. अरे ये 100 आवर्स आहे, 500 आवर्स आहे, दॅट मीन्स इज एक्सपिरियन्स्ड, आणि तेवढा काळ तो हवेत आहे, म्हणजे त्याच्या कामात आहे तसं. तर तसं मी त्यांना म्हणतो की फ्लाइंग आवर्स तुमचे जास्त पाहिजेत. आता तुम्ही टीव्ही मध्ये असाल, एवढा मोठा सीन असतो, कॅमेरा समोर तुम्ही चाललाय आपलं, बोलत 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 चाललाय, किंवा आता नाटक असेल तर डायरेक्ट 3 तास प्लस तुमचे, बरं त्यात तुम्ही 1 तास असेल तर 1 तास प्लस असं. रील मध्ये तुम्ही 30 सेकंदच तुमचं फ्लाइंग आवर झालं. करेक्ट. मग तुम्ही कॅरेक्टरमध्ये जायच्यापर्यंत बाहेर येता किंवा असं, ते एक वेगळं माध्यम आहे. पण मग तुम्हाला त्याच्यामध्ये कधी फिल्म करायची असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्हाला परत ते सगळं हे करायला लागणार, शिकून तुम्हाला समोरचा जो बोलतोय त्याला आपण रिॲक्ट करायला लागणार. इथं म्हणजे 30 सेकंद तुम्हीच सगळं करताय, तर दुसऱ्याला तर द्या बोलायला काहीतरी. किंवा एक जसं आता आपण गप्पा मारतोय, काही तुम्ही बोलताय, काही मी बोलतोय, काही तुम्ही बोलताय, काही मी बोलतोय, मग सीन तयार होईल ना. फक्त तुम्हीच बोला किंवा फक्त मीच बोललो तर मग नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी रील वाल्यांनी ना तो फॉर्मॅट सोडून काहीतरी दुसरं अजून त्याच्यात करायला पाहिजे. रील पासून रीळ मध्ये यावं, रील पासून रीळ मध्ये काय लाईन आहे, वा, रील पासून रीळ मध्ये यावं. बरोबर. 30 सेकंद सोडून एक अर्ध्या तासाच्या किंवा 4-5 मिनिटाचा सीन करावं, तर मग ते 2.5 तासाचा सिनेमा करू शकतो, तर ते सिनेमा करू शकतील असं मला वाटतं. पण तुला 25 वर्षामध्ये फरक काय दिसतोय आपल्या इंडस्ट्रीत? कारण तू जेव्हा आला 2000, त्यावेळेला नुकतंच आपल्याकडे मल्टिप्लेक्स येत होतं, मोबाईल आला होता, पण इतका हाताहाती आला नव्हता. बरोबर. म्हणजे आपलं सगळं लाईफ बदलत होतं 2000 साली. बरोबर आहे. तुला काय ह्याच्यात बदल दिसतो या 25 वर्षामध्ये? आजकाल ना डिसिजन मेकिंग जी आहे, आता आपण टीव्हीत वगैरे म्हणू किंवा बाकी ठिकाणी, लोकांमध्ये खूप कमी झाली असं मी म्हणू शकतो डिसिजन मेकिंग. पूर्वी कसं होतं, खूप कमी लोक होते, डायरेक्टर एक, त्याच्या खालचे 2-3 असिस्टंट्स, एखाद प्रोड्युसर, 3 ते 4 लोक यूज टू डिसाईड काय. आज क्रिएटिव्ह एवढे, EPs एवढे, डायरेक्शनचे असिस्टंट एवढे, मग त्याचे ते तेवढे,
ह्याचे एवढे हा, सगळं बंच ऑफ पीपल. हा. पण त्याच्यातनं निष्पन्न मीटिंग शिवाय काय जास्त होत नाही अच्छा. असं मला वाटतं. हा. से अजूनही डायरेक्टर्स आहे नाही असं नाही, पण मग टीव्ही त्याच्यामुळे बरंचसं बिघडलेलं आहे. टीव्हीचे मग ईपीस खूप झाले, मग ते क्रिएटिव्हच खूप झाले, हे झाले ते झाले. मग तसा एक कोणी असा हुकमी डिसिजन मेकर नाही आहे याच्यात अच्छा. हा. असं मला वाटतं. आधी जसा एक असायचा त्याच्यावरनं चालायचं. आणि मला अजून एक वाटतं, खूप आधी FTI मध्ये होतो त्यावेळेस बरोबर 25 वर्षापूर्वी, त्यावेळेस एडिटिंग चालायचं स्टीनबॅक वरती. हो, स्टीनबॅक एक हो, मशीन, हो, हो. लोकांना सांगितलं स्टीनबॅक एक मशीन असतं. हा, जसं आता एडिटिंग आजकाल आपण कॉम्प्युटरवरती करतो, हो. सगळं करतो. त्याच्यात अंडू बटन नाहीये. हा. अंडू बटनच नाही त्या स्टीनबॅक मध्ये. म्हणजे अशी फिल्म आहे ती आपण अशी Correct. बघायची, मग त्याला ऑडिओ असा लावायचा आपण. हा. आणि आता समजा मी बोलतोय, माझा शॉट आहे, आता दिलीपबाईंचा येणार, मग त्यांचं एक हे लावायला लागेल. आता या इथं मला कापायचा शॉट म्हटलं की ऍक्च्युली त्या स्प्लायसरने असं कट करायला लागायचं. Yes. मग हे दिलीप दादांच्या कॅमेऱ्याचं रील ते त्यांचं घेतलं, ते आता यश म्हणाले ते तिथं आपण लावलं, ते असं चिटकवायला लागायचं. हो. आणि आता पुढचा शॉट असं ते एकदा चिटकवलं की संपला विषय. Correct. परत अरे नाही 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 आपण असं तसलं काही नाहीये. कॉन्फिडन्स, हा. आजकाल कॉन्फिडन्सची कमी वाटते मला. ओ, कन्फ्युजन. कन्फ्युजन जास्त आहे. कारण मग जो समोरचा म्हणतो ऐसा करके दिखाऊ मैं आपको, एक कन्फ्युजन आहे. आधी कसं त्यांनी डिसिजन घेतली एडिटरने किंवा यांनी की विषय संपला, देर इज नो कन्फ्युजन, नो डिस्कशन ऑन द सेम टॉपिक, संपला. त्यांनी कट केलं ते रील की संपला विषय. त्याला एव्हिडेन्स काय हे पण नाही. हं? एव्हिडेवर आलं ना आता ते सगळं कम्प्युटर. आता सगळं कॉम्प्युटरवरती आलं. आता ॲविड एक्सप्रेस आहे, एडिट आहे, फायनल कट प्रो आहे, हो, माहिती बऱ्याच आहे. गोष्टी. पण कारण त्याच्यात Avid अंडू आहे ना सोडून सुद्धा सगळं. बराच काळ झाला. ॲविड सोडून सुद्धा खूप काळ काळ झाला. झाला. हा. आता FCP वरती सगळं चालतं, हो. पण त्यावरती अंडू आहे ना शेवटी. हो. तुमचं मला सगळं झालं, एडिट झालं किंवा किती कॉपी बनतात, डायरेक्टर कॉपी, एडिटर्स कॉपी, असोसिएट डायरेक्टर्स कॉपी, प्रोड्युसर्स कॉपी, ह्याची कॉपी, 10 कॉपी बनतात. 10. ओ. मग ते कुठली जे काय होईल ते. तर पूर्वी तसं कुठं होतं, एक तर एक एक ते निघालं की झालं, संपलं याचं आता असं आहे. Yes. आणि रिलेशन मध्ये काय फरक पडला 25 वर्षात? हा, रिलेशन त्याचं आता बरंचसं श्रेय मोबाईल सुद्धा घेऊन जाईल असं मला वाटतंय. कारण आत्ता मी जी फिल्म करत होतो आमिर खान प्रोडक्शन्स मध्ये, हा. सेटवरती मोबाईल नव्हता अलाउड. ओ, व्हेरी गुड. मस्त अशी पेटी ठेवली होती, हा. स्पॉट दादा होते, ते एक नंबर द्यायचे, त्या हा. नंबरमध्ये तुमचा मोबाईल ठेवायचे प्लास्टिकच्या पिशवीत, हा. सायलेंटवर करा म्हणायचे, त्या ट्रंकमध्ये ठेवायचे, आत आपण शूट करायचं. हम्म. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे मला एक खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे, बाहेर यायचं, तो घ्यायचा, फोन बिन करायचं, जे काय तुमचं काम करायचं, आत जायचं. लंच ब्रेक झाला परत मोबाईल घ्या, टी ब्रेक झाला परत मोबाईल घ्या. झालं असं की तुम्ही 10 लोकांबरोबर बसलात, तुम्ही त्यांच्याशी बोलताय, तुम्ही रूबरू कनेक्ट होताय एकमेकांशी. करेक्ट. हा. म्हणजे नुसतं गप्पात नाही, पण तुम्ही ऍक्च्युअल कनेक्ट होताय, त्याच्याशी समरस होताय, इमोशनली पण. हे पण तुम्हाला शिकायला मिळतंय. हा. खूप सिनियर लोक आहेत तुमच्यापेक्षा, त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळतं की अरे असं झालं होतं. मग त्यांच्या त्या किस्स्यातनं तुम्हाला काहीतरी बोध मिळतो, अरे हो बरोबर बोललात तुम्ही. मग कॅमेरा असिस्टंट असतो, त्याच्यावर तुम्ही बसलेला असता, तो त्याचे 4 टेक्निक सांगतो, ते आपल्याला कळतं, शिकायला मिळतं. बाकी स्पॉट जातात, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातलं तुम्ही हे करून तुम्ही त्याच्यामध्ये राहता. नाहीतर कळतं आपण 10 लोक बसलेलो असतो, सगळे 10च्या 10 लोक मोबाईलमध्ये, आणि ते काहीतरी आपलं त्यांचं चाललेलं आहे, ह्याचं चाललेलं आहे. म्हणजे 3 दिवस काम करून सुद्धा मेअरली आपल्याला कॅरेक्टर नेम सोडून ऍक्च्युअल नाव लक्षात येईल का, इथपर्यंत होतं. ओ. अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक खूप सुंदर वाक्य आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की आय हॅव अ फिअर दॅट वन डे टेक्नॉलॉजी मे सरपासेस ह्युमन इंटरॅक्शन्स. ओ. आणि खरंच तसं आता होतं. तसं झालं. आता बघा ना, तुम्ही बाहेर गेलात, कुठं हॉटेलमध्ये गेलात, इकडे गेलात, आधी निदान लोक बोलायचे एकमेकांशी, सेटवरती म्हणा, इकडे आता सगळे आपापल्या मोबाईलमध्ये असतात. अवॉर्ड सेरेमनीमध्ये जातो आपण, थोडं हाय झालं की सगळेजण आपापल्या ह्याच्यात सुरू. ह्या गोष्टी खूप आल्या, त्याच्यामुळे काय झालं, ज्ञान लोकांचं संकुचित, म्हणजे आपण स्वतः झापड लावून घेतली, कोणी जास्त न बोलणे किंवा हे करून. करेक्ट. इथं जरासा एक हा, हे झाला, फरक पडला. आणि मला असं वाटतं की तितके पॅशनेट फिल्ममेकर्स कितपत आहेत हा एक मुद्दा आहे. कारण कॉर्पोरेट जे आहे ते दे आर जस्ट इन टू दिस थिंग की यू नो मी XYZ अमाऊंट टाकली तर XYZ मला रिकवर व्हायलाच पाहिजे. करेक्ट. हा जो एक मुद्दा आहे, हा इतका आधी नव्हता. नाहीच. पॅशन बनवायची जी पॅशन आहे ती जास्त होती. रिस्क टेकिंग फिल्म्स आधी जास्त होत्या. किती फिल्म्स आहेत अशा, आपल्या हिंदी बोला, मराठी बोला, किती फिल्म्स आहेत अशा.
अगदी पुष्पक बघा, एक म्यूट फिल्म होती अख्खी हो, फिल्म. संगीतन श्रीनिवासराव डायरेक्टर. हा, हा किंवा अशा खूप फिल्म्स होत्या. आता असं एखादं ऑफ द ट्रॅक करायला लोक घाबरतात, कारण त्यांना बाबा मनी मेकिंग झालेलं आहे सगळं, असं हा, आहे. आपण इन्व्हेस्ट करू ते निघेल की ते नाही. निघेल की नाही असं आहे, कारण त्यावेळेस पॅशन जास्त होती. आता तेवढी पॅशन नाही नाही, राहिली. त्याच्याही मागे गेलो समजा आपण व्ही शांताराम, राज कपूर, गुरुदत्त, तर म्हणजे व्ही शांतारामच्या फिल्म्स बघा, केवढं आहे केवढं material. हे आहे. हो, आपल्या एक एक केवढ्या सीएम लागूनची फिल्म होती, एक पिंजरा. पिंजरा. हा, काय फिल्म्स होत्या, म्हणजे काय सब्जेक्ट होता, काय म्हणजे असं सगळं म्हणून तर बघतच त्या बसेल फिल्म माणूस. जेव्हा राहिल्या ना, कालबाह्य झाल्या नाहीत. बरोबर जर बरोबर. आपण बिमल रॉय पासून बी आर चोप्रा मॅन किंवा विजयानंद पासून ऋषिकेश मुखर्जी मॅन बघितलं, त्या फिल्म कुठे जुन्या झाल्या. कुठे जुन्या झाल्या. आणि फिल्म ही आहे, जसं आपण सगळ्यांना सांगतो, फिल्म ही आहे, ही एका माणसाची कधीच असू शकत नाही. नाही. अख्ख्या युनिटची फिल्म असते. हो, आय एम डॅम शुअर की अशा सगळ्या ग्रेट फिल्म्समध्ये कॅमेरामॅनचाही हात असेल, त्याच्या असिस्टंटचाही हात असेल, डायरेक्शनचाही, डायरेक्टर असिस्टंटचाही, हो, ऍक्टर्सचाही, त्याच्या असिस्टंटचाही. हो. जसं मी म्हणालो की जसं आता आमिर सर सुद्धा, आता समजा दुसऱ्याचा सीन असेल तरी ही विल, त्याचे डायलॉग्स असेल तरी ही विल से की नाही तू ऐसा बोल के देख अच्छा लगेगा, या फिर तसं तसं व्हायचं, कारण मोबाईल नव्हताच ना. मग आपण नाही, बसलो असेल नाही. तर आपण त्याच्याशी हे व्हायचो की अरे हा असं बोलू शकतो तसं वगैरे. फायनल कॉल डायरेक्टरचा असेल ते हो, हो, मान्य, हो, परंतु हो. आपण आपलं इनपुट बाबा तुला घ्यायचं ते घ्यायचं सोड असं. पण अशा गोष्टी गेल्या 25 वर्षात कमी झालेल्या आहेत. आपण सगळेच कुठं ना कुठं मनी माइंडेड पण झालेले आहेत. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी मला असं वाटतं थोडी आपली कमी झाली आहे. का तर पॅशन कमी झालं त्यामुळे, की बाबा एवढे टाकले तेवढे यायलाच पाहिजे. अर्थात ती गोष्ट असेल म्हणा, कारण आता आपण समजा प्रोड्यूस करतोय तर काय वी टेक सम मनी फ्रॉम द फायनान्सर. आता तो तर डायरेक्ट कॅल्क्युलेटर्स मारतोय हो, असं आहे. हो, हो. ते आधी असं मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपसातलं जे इंटरॅक्शन होतं ते कमी झालं. प्रत्येकजण आपापल्या विश्वात, आपापल्या मोबाईलमध्ये घुसलेला असतो. हे एक जरा थोडंसं वाईट होण्यासारखं आहे. वाईट वाटण्यासारखं आहे, कारण आपण एवढं सगळ्यांबरोबर काम करतो तर आपल्याला खरं तर त्यांच्या कलाकारांनी अनेकांशी संवाद ठेवला संवाद पाहिजे. ठेवायला पाहिजे. म्हणजे तो फक्त कलाकारच म्हणून संवाद बोल असं नाही. नाही. आपण कॅमेरा असिस्टंटची सांगितलं आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळतात. साऊंड असिस्टंट असेल तो 4 गोष्टी आपल्याला सांगतो. म्हणजे शिकायचं, शिकवायचं असेल भाग नाही. हा. गप्पांच्या ह्याच्यात खूप आपण हो, ऑटोमॅटिक हो. मनुष्य शिकतो. हो. कुठल्या नवीन ठिकाणी गेलो तर बाबा हे कसं केलं असेल, काय असेल. मग ही जी गोष्ट आहे ना, ही ही कमीच झाली आहे. इंटरॅक्शनच कमी झालंय. माझा एक मित्र तो इतका खरंच छान टेक्नो साहेब येतो. आम्ही एका फॅक्टरीमध्ये काम करत होतो. बोलले यार ये कैसे बनता है, मुझे अब पता लगा यार, मुझे जस्ट वांट टू हैव सम डिटेल्स. आपला शॉर्ट नाही तर विचारू आपण त्या तिथला. क्या पूछ रहा है यार, लगेच त्यांनी गुगल करून टाक 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 करून हे दे. अरे तो मॅनेजर आहे ना समोर, विचारू त्याला आपण यार, हा. तो कुठं पळून चाललाय, तू पण बघत बसला ना शूटिंग. हा. पण फर्स्ट हँड इन्फो मध्ये तुला जास्त कळेल ना. आता करेक्ट. तू व्हिडिओ बनवला युट्यूब वाल्यानी, हा. तू इतकं कसं हे होतो मला रे, एक ना असं होतं रे. म्हणलं यार माइट बी त्याचं थिंकिंग तसं आहे, आपलं तसं नसेल असं. पण मला ही पण एक गोष्ट जाणवली. आपण असतो तर लगेच त्या मॅनेजरला बोलवलं असतं. मी तरी शेवटी हा. बोलवलं, तर म्हणलं यार मी थोडंसं बताव ना कैसे क्या है. मग त्यांनी आपलं स्वतः सांगितलं. एक जस्ट गोष्ट होतो बाबा, तू कुठं राहतो, काय कुठलं कोण कॉमन कनेक्शन निघतात असं वगैरे. एक छान वाटतं असं मला तरी वाटतं बाबा. आता बाकी कोण कसं घेत असेल माहित नाही. तर आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघ तू काय उत्तर देतोय. थोडं सविस्तर सांगितलं तरी चालेल. असं रॅपिड फायर मग मला ऐकूनच एकदम झालं, म्हणजे आता का? काहीतरी आहे. मग असणारच ना. बर. अजब प्रेम की गजब कहाणीचा राजू की लौका तडकाचा सिद्धू? राजू. काही खास कारण? काही नाही, मेमरीज खूप त्याच्याशी अटॅच्ड आहेत अजबच्या ह्याच्यामध्ये, हा. त्याच्यामुळं. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. पण तू आला त्यावेळेला तर व्हॅनिटी हिंदी इंडस्ट्रीमध्ये रुजली होती बऱ्यापैकी. रुजली होती, अजूनही रुजलेली आहे, नाही आता तर एकदम ती कॉमनच झाली. कॉमनच झाली. पण मी जे जुने किस्से वाचले होते तर ते मेकअप रूमचे किस्से खूप हे होते. आणि त्यावेळेस एकोपा होता, असं हा. होतं. व्हॅनिटी इज व्हेरी सॅग्रिगेटेड. इंडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? आउटडोर. ऑलवेज. ऑलवेज. खूप की- मला आनंद होईल. आउटडोअरला कसं होतं, आपण सगळे एक फॅमिली बनून जातो आणि तुम्हाला असं वाटतच नाही की आपण शूटिंग करतोय, कारण त्या ह्याच्याने जी केमिस्ट्री बनते ते खूप इज आउट शूटिंग होतं, छान शूटिंग होतं. आणि जे जेलिंग होतं हा. एकमेकांमध्ये, कलाकार, डायरेक्टर, हे ते, हा. त्याच्यामध्ये नवीन आयडियाज हे होतात आणि फिल्मसाठी खूप बेनिफिशियल होतं.
अच्छा, त्यामुळे आउटडोअर्स हे आणि पुन्हा हे पण होतं, भटकंती पण होते. भटकन तो तर आपला एक वेगळा विषय वेगळा विषय. आहे. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा मला आवडेल. डिपेंड काय काय प्रोडक्शनमध्ये मग मी काय करतो, घरचा डबा घेऊन जातो आणि सेटवरचा पण. तरी प्रेफरेबली मग घरचा डबा. हां, अधिक सेफ हे ना, अधिक हे असं क्लोजली. म्हणजे क्लोजली. पण आउटडोअर असेल तर ऑब्व्हियसली नाही. बाहेरचं, कारण नवीन नवीन खायला मिळतं आपल्याला काहीतरी. हां, हा पण एक हे आहे. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? सिंगल स्क्रीन. सिंगल स्क्रीनमध्ये जे लोकं येतात ते उत्स्फूर्त येतात. त्यांना हसायचं असेल तर ते जोरात हसतात, पैसे फेकतात. आता पैसे फेकणे ना फेकण्या मुद्दा नाही, पण वेगळा आहे. पूर्वी असं पण व्हायचं मी ते दिलखुलास येतात. एखाद्याला आनंद झाला तो आनंद, तो नाचायचा तो नाचायला चालू करतो. ज्याला बोलायचं तो बोलायला चालू करतो. मल्टिप्लेक्सवाला जो आहे वर्ग तो सुटे बुटे हसायचं तसंच असा वगैरे. दिलखुलास तेवढा नाही येतो. आणि ओ-टी-टी वाला जो आहे त्याचं तर एक मला असं तितकं ते वेगळंच वाटतं. कारण ओ-टी-टी कसं आपण आपल्या घरात आपल्या टीव्हीमध्ये हे बघतो. हां, कसं आहे, कॉमेडी तर इन्फेक्शियस आहे. सगळे हसत आले तर माहोल बनतो. सस्पेन्स असतं, सगळे असे बसले असतात. आपण बघून होतो, "अरे यार, कोणाच कळलं नाही अजून" असं. हां. ओ-टी-टी तुमचं तुम्ही बघताय असं मला वाटतं. हां, पण एक त्याचा फायदा आहे की तुम्ही तुमच्या वेळेला बघू शकता. हो. पण खरी फिल्म किंवा खरं आर्ट बघायचं असेल एखाद्या माणसाचं, तर मला असं वाटतं सिंगल स्क्रीन जे आता कमी होत चाललंय. पण सॅड. तुला सोलापूरचं आठवतंय? सिंगल स्क्रीनच्या काही आठवणी? सोलापूरच्या अच्छा, आता तुम्ही दिलीप दादा विचारलं म्हणून सांगतो. पहिल्यांदा मल्टिप्लेक्स जे तुम्ही म्हणताय ते सोलापुरात सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. हां. कारण सोलापूरला आता बाकी लोकांना माहीत असेल नसेल म्हणून मी सांगतो. सोलापूरला असं थिएटर आहे जसं आता एक ह्याच्यामध्ये आता इथं उमा थिएटर, इकडं जे आहे तिकडं साईडला लगेच ते दुसरं मीना थिएटर, लगेच बाहेरला तर असे 5 ते 6 थिएटर एका ह्याच्यामध्ये. अच्छा, त्यामुळे एका इकडं एका हां, ह्याच्यामध्ये. इकडं जर का फिल्म नाही लागली तर लोकं इकडं जातात, इकडं नाही लागली तर इकडं जातात. त्याला भागवत थिएटर्स म्हणतात. अच्छा. भागवत थिएटर्स. हां, आणि तिथून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती प्रभात आहे. प्रभात हां, सिनेमा. हां, त्याच्या शेजारी गेलं तर मीना आहे. म्हणजे असं त्या ह्याच्यामध्ये आहे. हां, म्हणायला तुम्ही म्हणू शकता मल्टिप्लेक्स, पण ते हां. तसे सगळे सिंगल हां, हां, स्क्रीनच हां. आहेत. वेगळे हां, त्याचे हां, हे आहे. हां, हां. तर त्याच्या आठवणी म्हणजे मला आठवतं मी बॉम्बे फिल्म बघायला गेलो होतो. त्यावेळेला ॲडव्हान्स बुकिंग व्हायची. आता असं सारखं हे नव्हतं आपलं नाही, तुमचं बुक माय शो वगैरे ऑनलाईन नाही. हां, नव्हतं. हां, हां. बरोबर आहे. हां. सकाळी 5:30 ला उठून मी आणि माझा मित्र बॉम्बे फिल्मचं तिकीट काढायला गेलो होतो. कारण त्याचं ब्लॅक त्या काळी ₹350 का ₹400 त्याचं तिकीट होतं. ₹400 तिकीट. आता आई-बाबांनी एवढे ₹400 पिक्चर बघायला दिले नव्हते. हां, त्यावेळेचे 400 म्हणजे आताचे खूप झाले. हां. आम्ही सकाळी गेलो होतो. का तर सकाळी त्याचं तिकीट होतं ₹40 का ₹40 हां. ₹30 ₹40 हां, तिकीट हां, असायचं. हां, हां, पहाटे गेलो होतो ॲडव्हान्स बुकिंगला. हां. पहाटे त्या लाईनमध्ये थांबलो होतो 5:30 वाजता. आई म्हणाली, "अरे तू अभ्यास केला असता 5:30 ला उठून तर काय तुझं झालं असतं? पिक्चरच्या लाईनमध्ये तू जाऊन थांबतोयस." बऱ्याच आठवणी आहेत त्याच्या. पूर्वी ब्लॅक व्हायचे. किती पिक्चरचे ब्लॅक व्हायचे. हो, सगळे आत्ता ते सगळं थांबलंय. हे ह्याचं 300 ₹500 हो. तिथले ते लोकं सांगायचे ₹500 ब्लॅक म्हणजे आताचे 500 आणि तेव्हाचे 500 तुम्ही विचार करा 30-35 वर्षापूर्वीचे ₹500 त्यावेळेस मी शाळेत ह्याच्यात वगैरे असेल तेव्हाचे ₹500 काय किंमत होती त्याची. ते ब्लॅक चालायचे आणि जेवढं ब्लॅक जास्त तेवढा तो पिक्चर हिट. आणि कित्येकदा असं व्हायचं की आपण पिक्चर बघायला गेलोय, आपल्याला तिकीटच मिळाले नाही. मग घरी जायचं आपण. हां. मग परत दुसऱ्या दिवशी म्हणजे किंवा तिसऱ्या दिवशी किंवा नेक्स्ट सॅटर्डेला अरे यार परत घरी. उत्सुकता अजून वाढायची. आता काय तुम्ही इकडे तिकडे बघता, तिकडे जाऊन बघता. करेक्ट. आणि 25-25 आठवडे पिक्चर हो, चालायचे. हो, हो. मी हे अनुभवलं सगळं गिरगाव मी राहत तर असताना. मी तर 65 पैशापासून सिनेमा बघतोय. 65 पैसे 65 पैसे. डायनामिक थिएटरला बापरे! 65 पैसे तिकीट होतं आमच्याकडे. आणि ते तिकीट आपला आवडीचा पिक्चर असेल तिकीट जपून हो, ठेवायचं. हो, हो. तिकीट. ते पण आहे. तो पण नाद आहे. आता तसं काय नाही. त्यामुळे मी कायम सिंगल स्क्रीन म्हणेन. सोलापूरचं जे आहे ना, ते कसं आहे की मी तिथं वाढलो. तिकडं सगळं माझं सगळं शिक्षण म्हणजे झालं. शाळा, कॉलेज वगैरे हे ते. तर तिथल्या ज्या आठवणी असतात ना, पिक्चर बघायला जाताना त्या वेगळ्याच आहेत. येस. तिथं बघून आपण म्हणजे एक वेगळाच त्याचा एक आनंद आहे. सोलापूरचं प्रेक्षक म्हणजे एकदम दर्दी प्रेक्षक. दर्दी. येस. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? वृत्तपत्र असं मला वाटतं. आणि न्यूजपेपर. वृत्तवाहिनी असेल तर ते जुने समाचार वाले बरं का. हां. म्हणजे नॅशनल नॅशनल टेलिव्हिजन टेलिव्हिजन. हां. की संध्याकाळी 7च्या बातम्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज जर का असं अगदी जसं आहे तसं खरं. असं नाही की ये देखिए इस आदमी को देखिए आप, ये यहाँ से निकल के कहाँ जा रहा है देखिए इसके पी. असलं नाही. उगीच बडून चढून काय जे झालं ते सांग ना राजा तू. उगीच आमचं तसलं नाही. हां. जे खरं आहे ते खरं.
जे पूर्वी 7च्या बातम्या यायच्या. हो त्यामुळं वृत्तपत्र तरी मी म्हणेन, कारण तुम्ही वाचून हे करू हा, शकत होता. हा. नंतर वृत्तवाहिनी इज ऑल्सो ओके, बट नॉट वृत्तवाहिनी, नॉट लाईक दिस. ते ड्रामा नाही. ते आपलं फुकटचा ड्रामा नाही. जे खरं आहे तेवढंच खरं. हा. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? स्ट्रीट फूड मी म्हणेन ते सगळं अनहायजेनिक वगैरे सगळं मला मान्य आहे, पण ते एक तो जो पाणीपुरीवाला ते बनवतो, थोडे ज्यादा डालना यार, हा. किंवा भेळ खाल्ल्यावरती यार फरसाण थोडा ज्यादा चाहिए, ते म्हणण्यात जी एक मजा आहे ती कशात नाही. लाईव्ह अनुभव, लाईव्ह Live अनुभव. एक्सपिरियन्स. पण ते होम डिलिव्हरी पण आहे, पण मग ते दोन्हीचे फायदे तोटे आहेत. तर ते होम डिलिव्हरी कसं तुम्ही रात्री मागू शकता, मग कधी जायची गरज नाही, पण मग हा. ते शेवटी समोरासमोरचं जे आहे ना हा, ते वेगळं आहे. ते वेगळे. हा, म्हणजे मी शांतपणे सांगेन स्ट्रीट फूड. येस. तर असा हा श्याम माशाळकर, म्हणजे जाहिरातींमुळे तू घराघरामध्ये पोचलेला आहेस. अगदी मोठ्या, तू 300 जाहिराती केल्या आहे, तर म्हणजे हा रेकॉर्डच आहे एक प्रकारचा. आता तुला मराठी सिनेमात काम करायचे आणि तुला नक्कीच ऑफर येतील, याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. कारण तुझं आजचं मराठी ऐकून तुला नक्की मराठी निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार देखील तुला बोलवतील मराठीसाठी, आणि बोलवलंच पाहिजे. कारण आपलं जे टॅलेंट आहे ते आपल्या भाषेमध्ये तर काम करायला मिळालं तर जास्त खुलतं. बरोबर. तर तू आमच्या अंधेरी पश्चिम येथील इट्स मज्जाच्या ऑफिसमध्ये आलास. खूप आठवणी सांगितल्या, एकदम वेगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही मज्जा आली. तुलाही मज्जा आली. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.